नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 30 एप्रिलची आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे. त्या दृष्टीने आपण संभाव्य प्रश्न सिरीज, तिला नाव दिलं होतं ब्रह्मास्त्र प्रश्न सिरीज आपली चालू आहे. आणि आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला जे लेक्चर म्हणजे पेपर होणार आहे किंवा भाग होणार आहे तो आहे 5 नंबरचा. ओके, याच्या अगोदर 4 भाग झाले, तर आज आपण 5वा भाग बघणार आहे. आणि इथून पुढचे जे आहेत ते थोडे आता लवकर पडतील. 3-3, 4-4 दिवसाला तुम्हाला बाकीचे भाग जे आहेत ते आपण लवकरात लवकर युट्यूबवर चालूया. आजचं लेक्चर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी आहे किंवा लाईव्ह आहे, लाईव्ह आणि तुमचं ऑफलाईन. ठीक आहे, चला आता लक्षात घ्या. मागचे जे काही व्हिडिओ आहेत भाग 4 पर्यंत झालेले, यांना तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. आणि याही लेक्चरला तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. याच्यातले सुद्धा लेक्चर मधले जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला एक्झाम दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. IMP क्वेश्चन आहेत, एक्झामला येतील असे प्रश्न तुम्हाला मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळं आणि बाकीचा जो काही पॉइंट मी कव्हर करणार आहे, अनालिसिस करणार आहे, त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. त्यामुळं लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे व्हिडिओ आता लवकर पडणार आहेत. आणि 2 गोष्टी इकडे लक्षात राहू द्या. आता तुम्हाला जी मी टेस्ट घेतो आहे, जे काही पेपर घेत आहे, या पेपरची जी PDF आहे, ओके, या पेपरची जी PDF आहे ही तुम्हाला मी टेलिग्राम वरती टाकणार आहे लगेच. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही त्यांनी मला हा जो आपला आहे 9923739323 या मोबाईल नंबरवरती मला काय करायचं आहे, SMS करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये लिहायचं आहे सेंड मी टेलिग्राम लिंक. सेंड मी टेलिग्राम लिंक हा मेसेज मला या व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवायचा आहे. लगेच तुम्हाला मी हा प्रायव्हेट चॅनल आहे आपला, ओके, विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे तुम्हाला याच्यावरती PDF नोट्स या सगळ्या तुम्हाला याच्यावरती अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम म्हणजे जॉईन नाहीत त्यांनी लवकरात लवकर SMS पाठवून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, युट्यूब चॅनल आहे आपलं, सगळ्यांना माहिती आहे, जिओग्राफी बाय सचिन शिंदे. जे नवीन आहेत त्या मुलांनी जिओग्राफी बाय सचिन शिंदे युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर तुम्हाला लाईक करायचंय आणि तुमचे मित्र मैत्रिणीला हे व्हिडिओ जे आहे ते शेअर करा आणि त्यांना पण सांगा. ठीक आहे, चला, ह्या 2 गोष्टी मला सांगायच्या होत्या. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरेचशा विद्यार्थ्याचे अजून सुद्धा मला फोन किंवा SMS येतात की नोट्स टेलिग्रामवर दिसत नाही. आता पहिला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय की हे प्रायव्हेट चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही याला व्हॉट्सअपवर मेसेज टाकावा लागेल आणि मग तुम्हाला लिंक भेटेल. दुसरा गोष्ट आता की तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याच्या नंतर तिथं सर्च मध्ये जायचं आहे. सर्च मध्ये तुम्हाला मराठीमधून सर्च करायचंय संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल. आणि दुसरी PDF आहे भारताचा भूगोल, ओके, जे कंबाईनची तयारी करते. त्याच्यानंतर जगाचा भूगोल, त्याच्यानंतर हवामानशास्त्र, त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, सगळ्या रिमोट सेन्सिंग, सगळ्या नोट्स तुम्हाला इकडे टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत. टेन्शन घेऊ नका. आणि जे मुलं ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचला आहेत त्या मुलांना मी 2 तारखेपासून तुम्हाला सगळ्या PDF आपल्या जे ऍप आहे या ऍपवर सुद्धा मी अवेलेबल करून देणार आहे. क्लिअर, डन. चलो, घेऊया आपला पहिला प्रश्न, भाग 5, त्याच्यामधला पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. प्रश्न नीट लक्षात राहू द्या. कोकणाची प्राकृतिक रचना ह्याच्यावरचा क्वेश्चन आहे हा. महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेमध्ये 3 भाग, त्याच्यातला एक आहे कोकण किनारपट्टी. लक्षात राहू द्या, येणाऱ्या एक्झाम साठी तुम्हाला खाड्या व्यवस्थित वाचून जायचंय. खाड्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतंय MPSC. खाड्यावर सारखं प्रश्न का विचारतंय, कारण का मुलांची कन्फ्यूज अजून सॉल्व्ह झालेली नाहीत, अजून पोरं चुकतायत. तर नीट लक्षात राहू द्या, दक्षिणेकडून उत्तरेकडे नाही तर उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्या तुम्हाला क्रमाने विचारले जाऊ शकतात. नाहीतर तुम्हाला कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती खाडी आहे, अशा 3 ते 4 टाईपचे प्रश्न तुम्हाला खाड्यावरती तयार होतील. नीट लक्षात राहू द्या. त्याच्यामुळं एकतर तुम्हाला खाडी आणि त्या दक्षिणेकडून उत्तरेकडे सांगतोय. 70% क्वेश्चन उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारतात. आता मी तुम्हाला विचारलंय दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा आहे. आणि या पर्यायमध्ये तुम्हाला 4 पर्याय, तर याच्यातला दक्षिणेकडून उत्तरेकडे असणारा नद्यांचा खाड्यांचा क्रम तुम्हाला काय करायचा आहे, सांगायचा आहे. बघा, खाड्या कोणत्या कोणत्या येतात, कर्ली
आता कर्ली काही ठिकाणी तुम्हाला कुर्ली पण दिलेला असेल बरं का, कुर्ली किंवा कर्ली दोन्ही एकच आहे, लक्षात राहू द्या. काही पुस्तकामध्ये कर्ली आहे, काही पुस्तकामध्ये कुर्ली आहे. तर कर्ली किंवा कुर्ली हे कुर्लीच नदीवर आहे. ओके, कर्लीची खाडी कर्ली नदीवर किंवा कुर्लीची खाडी कुर्ली नदीवर. भाटे जे आहे भाटे, आता हे जे आहे हे काजवी आहे. ओके, काजवी नदीवरती. धरमतरची खाडी जी आहे, लक्षात राहू द्या, धरमतरची खाडी याच्या अगोदर आपण जर बघितलं तर पाताळ गंगा नदीवरती अशी तुम्हाला धरमतरची खाडी दिलेली होती. किंवा माझ्या जुने लेक्चर जर बघितले त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं पाताळ गंगा नदीवरती. परत मी आता अपडेट केले, कारण का आयोगाने आता पाताळ गंगाच्या ऐवजी तुम्हाला आंबा नदीवरती ही खाडी दिलेली आहे. कोणती आहे? आंबा नदीवरती ही खाडी दिलेली आहे. म्हणून पाताळ गंगा कट करायचं ना आता आंबा नदी ठेवायचंय. उद्या जर आयोगाने प्रश्न विचारला तर त्यांनी उत्तर फायनल आन्सर की नुसार आंबा दिलंय आता, म्हणून आंबा नदीवरती धरमतरची खाडी आहे, नॉट पाताळ गंगावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर बाणकोटची खाडी जी आहे ही सावित्री नदीवर आहे. आता हे तर तुम्हाला कन्फर्म झालं की कोणती नदी कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे किंवा कोणती खाडी कोणत्या नदीवर आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे खाडी म्हणजे काय. ओके, खाडी म्हणजे काय, कशाला म्हणायचं खाडी, तर तुम्हाला समज हा इकडचा समुद्र आहे. ओके, हा इकडं आपला किनारपट्टी आणि इकडचा अरबी समुद्र आहे आणि इकडून इकडं काय येतात, नद्या येतात. मग या समुद्राचं पाणी नदीच्या मुखामध्ये आतपर्यंत जिथल्या भागामध्ये जातं तिथं काय होतात, खाड्या तयार होतात. आणि असं उत्तर दक्षिण कोकणामध्ये भरपूर साऱ्या खाड्या आहेत. मग यांचा आता दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम तुम्हाला मी इथं प्रश्न विचारलाय. जरी तुम्हाला उद्या आयोगाने जरी प्रश्न विचारला तर नीट लक्षात राहू द्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे. सपोज हा इथं आपला आहे कोकणाचा नकाशा. ठीक आहे, हे इथं मी तुम्हाला कोकणाचा नकाशा काढून देतोय. ठीक आहे. ओके, हे असा आहे तुमचा कोकणाचा नकाशा. ठीक आहे, असा कोकणाचा नकाशा आहे. कोकणामध्ये तुम्हाला सगळ्यात उत्तरेला पालघर असेल, त्याच्यानंतर इकडचा ठाणे असेल, इथं आहे मुंबई शहर, त्याच्यानंतर इथं मुंबई उपनगर, हा आहे रायगड, त्याच्यानंतर हा रत्नागिरी आणि हा सिंधुदुर्ग. ठीक आहे. आता नीट लक्षात राहू द्या, आता ही कर्लीची खाडी जर बघितली, कर्ली पहिला आपण बघूया, कर्ली किंवा कुर्ली. आता हे जे आहे ना, ही इथं आहे कर्लीची नदी किंवा कुर्ली नदी, कुर्ली, आणि त्याच्यावरती कर्लीची खाडी. ही कुठे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ही कुठं आला रे? हे आला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आली ही कुर्लीची खाडी किंवा कुर्लीची नदी. लक्षात राहू द्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या खाड्या आहेत आणि ज्या तुम्हाला ह्या आहेत नद्या, त्या तुम्हाला ऍव्हरेज नद्या आणि खाड्या त्याच नावाने येतात. कर्लीची नदी, कर्लीची खाडी, बरोबर ना. तेरेखोल नदीवर तेरेखोलची खाडी, गड नदीवर कालावलीची खाडी. एकच पॉइंट लक्षात ठेवायचा गडचिरोली आपल्या ह्या सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्गमधले सगळ्या खाड्या आणि सगळ्या नद्या सेम नावाने आहेत. फक्त एकच आहे गड नदी, त्याच्यावरती कालावलीची खाडी. एकच खाडी लक्षात ठेवायची, बाकीच्या सगळ्या त्याच नावाच्या, त्यामुळं तिथं काही चुकायचा तुमचा संबंध येणार नाही. बघा, भाटेची खाडी जी आहे ती तुमचा इथं आहे रत्नागिरी. ओके, रत्नागिरी, आणि इथं तुमची आहे भाट्याची खाडी, आणि ते कोणत्या नदीवर आहे? काजवी. ओके, कोणत्या नदीवर आहे? काजवी नदीवर आहे. म्हणजे ती गेली सिंधुदुर्गमध्ये. धरमतरची जी खाडी आहे ही रायगडमध्ये. इथं तुम्हाला इथं आंबा नदी, म्हणजे पहिली आहे पाताळगंगा, त्याच्या खाली कोणती नदी आहे? आंबा नदी आहे. आणि आंबा नदीवरती खाडी कोणती आहे? आंबा नदीवरती तुम्हाला धरमतरची खाडी आहे. धरमतर. ओके, धरमतरची खाडी. आणि आंबा नदीच्या खाली जर तुम्ही आलात म्हणजे इथं एक नदी आहे. ही नदीला या नदीला काय म्हणायचं? सावित्री नदी. काय म्हणायचंय? सावित्री नदी. सावित्री नदी, एक गोष्ट लक्षात राहू द्या, सावित्री नदी ही रत्नागिरीची उत्तर सरहद्द आणि रायगडची दक्षिण सरहद्द. मी काय म्हटलं? सावित्री नदी ही रत्नागिरीच्या उत्तर सरहद देऊन आणि रायगडच्या दक्षिण सरहद देऊन दोघांच्या मधून वाहतीये. ती नदी कोणती? सावित्री. आणि सावित्री नदीवरती कोणती खाडी आहे? तर तिच्यावरती आहे बाणकोटची खाडी. कोणती आहे? बाणकोटची खाडी. चलो, आता बघा, तुम्हाला जिल्हा आणि खाड्या कळाल्या. आता तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने सांगितले. मग दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम असणारी पहिली नदी कोणती आहे? कर्ली नदी आहे. मग सुरुवात कर्ली आणि कर्ली. हे 2 नंबर तर विषय संपला. आता इथं 2 नंबरचा तर विषय संपला. 2 नंबर कट करून टाका. अनालिसिस मेथड. ओके, चला.
मग आता पहिल्या नंबरला कोणती येते? कर्ली येते. त्याच्यानंतर कोणती यायला पाहिजे? भाटे. कर्लीच्या नंतर भाटे बघा इथं आहे, इथं आहे. चलो मग हे पर्याय तिसरा तर उडून गेला, कारण का इथं बाणकोट आलाय. बघा दुसरा आणि तिसरा पर्याय खलास झाला. आता तुमचं उत्तर हे 1 आणि 4 मध्ये पाहिजे. भाटे. त्याच्यानंतर कोणती यायला बघा? कर्ली, भाटे आणि त्याच्यानंतर कोणती? ती बाणकोट. बघा इथं धरमतरची खाडी आहे आणि इथं कोणती? बाणकोटची खाडी आहे. याचा अर्थ याचं पर्याय क्रमांक 1 चं उत्तर काय आहे? 4 इथं फायनल. क्लिअर? तुम्हाला उत्तर मिळालं का? आणि याचे शॉर्टकट ट्रिक्स जे आहेत तुम्हाला ऑफलाईन बॅच मध्ये पण दिलेत किंवा आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला याच्या ट्रिक्स तुम्हाला पाहायला भेटतील. ठीक आहे. हे बघा तुम्हाला कोकणातल्या खाड्या सगळ्या दिलेल्या आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये दमनगंगा नदी आहे, त्याच्यावर कोणतीच खाडी नाही. सगळेजण ऐका. बरेचशा जणांना परफेक्ट माहिती नाही. काही लोकांनी आपले युट्यूबचे लेक्चर बघितलेले आहेत किंवा त्याच्यावर त्यांना नवीन माहिती मिळायला लागली आपली. अजूनही काही लोकांचा अभ्यास थोडासा खूप कमी आहे. ठीक आहे. माझ्याकडनं पण कधी कधी कन्फ्यूज होतात. मागच्या वेळेस एक क्वेश्चन माझ्याकडनं पण गलतीने चुकला होता. ठीक आहे. चूक सगळ्याकडून होत्या, पण शिकून घ्या, व्यवस्थित शिकून घ्या. तुमच्या डोक्यातले कन्फ्यूज जे आहेत ते काढून टाका. कुणाला काही जरी प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही कॉल करू शकताय, SMS करू शकताय. मी तुम्हाला प्रत्येक जणाला कॉलला आणि SMS ला उत्तर देतोय. चलो नेक्स्ट. आता तुम्हाला कॉल उचलायला आणि SMS करायला मी काही दुसऱ्या कोऑर्डिनेटरला सांगत नाहीये. हा दुसऱ्यासारखं त्यांनी मुलं ठेवले ह्या गोष्टी करायला. तुमचा मास्टरचा संबंधच नाही येऊन देतोय. तर मी तुम्हाला डायरेक्टली तुम्ही मला कॉल करू शकताय किंवा मेसेज करू शकताय. ठीक आहे. उत्तर मी देणार आहे. चलो इथं नीट समजून घ्या. हे तुम्हाला येणाऱ्या काळात जर प्रश्न आला तर नीट बघा. आता ह्याच्यात मी IMP माहिती सांगतोय, इकडे लक्ष द्या. बघा पालघर जिल्ह्यामध्ये दमनगंगा नदी आहे, पण त्याच्यावर कोणती खाडी नाही. काही लोकांनी डहाणूची खाडी जोडी लावते दमनगंगा नदीवर. नाही रे बाबा, महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकणामध्ये 3 खाड्या अशा आहेत. 3 खाड्या म्हणजे कोणत्या? डहाणूची, बघा डहाणूची खाडी बरं का, त्याच्यानंतर राजापूर, ओके राजापूरची खाडी आणि त्याच्यानंतर पनवेलची खाडी. या 3 ज्या खाड्या आहेत या कोणत्याच नदीला जोडी लावू नका. नीट लक्षात राहू द्या, ही कोणत्याच नदीवरती नाही येतात. तर या खाड्या ज्या आहेत या तुम्हाला समुद्रात तयार झालेल्या आहेत. लक्षात राहू द्या, समुद्रात तयार झालेल्या आहेत. तुम्ही म्हणता मग नदी, समुद्राचं पाणी नदीच्या मुखात आतपर्यंत जिथल्या भागात जातं तिथं खाडी तयार होती, त्याला खाडी आपण म्हणतो. मग ह्या नद्या म्हणजे ह्या खाड्या समुद्रात कशा झाल्या तयार? ह्या 3 अपवाद आहेत. यांचं समुद्राचं पाणी नदीच्या मुखात गेलं तर तिथं ऑटोमॅटिक नैसर्गिक खाड्या तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. म्हणून डहाणूची खाडी, राजापूरची खाडी आणि पनवेलची खाडी कोणत्याही नदीवर नाही दादांनो, नीट लक्षात घ्या. ठीक आहे ना. मी जीव तोडून तुम्हाला एवढं सांगतोय. याची जोडी बिलकुल कुणी लावू नका. डहाणूची खाडी इथं तुम्हाला आता लक्षात राहू द्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे जर तुम्हाला आयोगाने खाड्यांचा क्रम विचारला तर नंबर 1 ची खाडी जी आहे ती डहाणूची खाडी द्यायची. काय म्हणलं मी? नंबर 1 ची खाडी कोणती घ्यायची? डहाणू. उत्तरेकडून दक्षिणेकडे डहाणूची खाडी, पण ती दमनगंगा नदीवर नाही. आणि जर तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्या विचारल्या तर तुम्हाला दमनगंगा नदी द्यायची उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्याच्यावर कोणती खाडी नाहीये. दमनगंगा नदी सूर्यावर खाडी नाही, पिंजाळ खाडी नाहीये. आणि पालघर मधली वैतरणा तानसा नद्या आहेत, त्याच्यावरती 2 नद्या आहेत, वैतरणा आणि तानसा. पण 2 नद्यावर एकच खाडी, 2 नद्यावर एक खाडी, दातीवाऱ्याची खाडी. काय म्हणते? दातीवारा. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये या भातसावर खाडी नाही, काळूवर खाडी नाही, मुरबाडीवर खाडी नाही. पण उल्हास नदीवर 2 खाड्या आहेत. उल्हास नदी तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये किंवा पुणे आणि रायगडच्या सीमावर्ती म्हणजे बोरघाटामध्ये नदी उगम पावती आणि बोरघाटातून नदी रायगड, त्याच्यानंतर इथं आली ठाण्यामध्ये आल्याच्या नंतर इथे एक बेट आहे. या बेटाचं नाव आहे सालसेट बेट. सालसेट बेटावर या नदीचे इकडून एक प्रवाह जातो आणि इकडून एक प्रवाह जातो. हा जो आहे हा ठाण्यामधूनच इकडे अरबी समुद्राला मिळतो. याच्यावरती ठाण्याची खाडी किंवा तुम्हाला काय म्हणते उल्हासची खाडी, ठाण्याची खाडी किंवा उल्हासची खाडी ही ठाण्यातल्या प्रवाहावरती आहे. आणि एक प्रवाह इकडे पालघर मध्ये जातोय. या पालघर मध्ये जो प्रवाह जातोय त्याच्यावरती वसईची खाडी आहे. त्याच्यावरती काय सांगणार तुम्ही? वसईची खाडी. पण याचा जिल्हा कोणता आहे? पालघर. हे बरेच जणांना माहित नाही, नीट लक्षात राहू द्या. जिल्हा जर विचारला तर वसईची खाडी पालघर आणि उल्हास खाडी ठाणे, नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग उल्हास नदीवर इथं बघा एका नदीवर 2 खाड्या, इथं 2 नद्यावर 1 खाडी. या मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये दहिसर नदीवर 2 खाड्या, मालाल माडाळ, मिठी नदी, पोईसर आणि माहीम नदीवर माहीमची खाडी. ओके डन. रायगड मध्ये फक्त 3 नदी आणि 3च खाड्या लक्षात ठेवायच्या. कारण का जोड्या लावामध्ये नदीवर खाडी जर विचारलं तर पालघर म्हणजे रायगड मध्ये खूप साऱ्या नद्या आहेत, पण 3 नद्या आहेत ज्याच्यावर खाडी आहे फक्त. बघा पहिली आहे आंबा नदीवरती. आंबा नदीवरती कोणती आहे? धरमतरची खाडी.
त्याच्यानंतर दुसरी आहे कुंडलिका नदीवरती रोह्याची खाडी आणि तिसरी आहे सावित्री नदीवर बाणकोटची खाडी. बघा आंबा नदीवर कोणती खाडी देणार तुम्ही? आंबा नदीवर धरमतोरची खाडी, कुंडलिका नदीवर रोह्याची खाडी, सावित्री नदीवर बाणकोटची खाडी. तीनच नदी आणि तीनच खाड्या तुम्हाला रायगड मधल्या विचारतात, तिथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल. त्याच्यानंतर मग इथे येते पनवेलची खाडी. कोणती आहे? पनवेल खाडी, जी कोणत्याही नदीवर नाही. त्याच्या खाली इथे येते राजापूरची खाडी, ती कोणत्याही नदीवर नाही. चला, रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त नद्या, सगळ्यात जास्त खाड्या आहेत. सिंधू इथं सगळ्यात जास्त, इथंच तुम्ही फक्त डोकं लावायचं. रत्नागिरीमधल्या भारजावर केळशीची, वशिष्ठीवर दाभोळची, शास्त्रीवर जयगड, काजवीवरती भाट्याची, मुचकुंदीवरती पूर्णगड, काजवी बघा काजळी, सॉरी इथं बघा माझ्याकडनं काय झालंय, करली भाटे, काजवी नाही काजळी. ओके डन, सॉरी कोणती आहे? काजळीवर आहे बरं का. आणि काजळीवरती नीट लक्षात राहू द्या, काजळीवरती भाट्याची खाडी आहे आणि काजवीवरती जैतापूरची खाडी आहे. काजवीवरती जैतापूरची खाडी, मी आताच म्हणलं चुका होत्यात माझ्याकडनं पण अजून परत झाली, नीट लक्षात राहू द्या. तर भाट्याची जी खाडी आहे, ओके, भाटे खाडी ही कोणत्या नदीवर आहे? काजळी. ओके, कोणत्या नदीवर आहे? बघा काजळी नदीवर भाट्याची खाडी. आणि काजवी नदीवरती काय आहे? जैतापूर प्रकल्प, जैतापूरची खाडी. आता बघा सिंधुदुर्ग मध्ये देवगडची नदीवर देवगडची खाडी, आचऱ्यावर आचऱ्याची खाडी, गड नदीवर कालावलीची खाडी, कर्लीवर कर्लीची खाडी, ओरसवर कोणतीही खाडी नाहीये आणि तेरिखोल नदीवर तेरिखोलची खाडी. आलं लक्षात? त्यामुळे नीट लक्षात राहू द्या, इथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल. इथलचं फक्त नीट लक्षात राहू द्या. धरमतरची खाडी, भाट्याची खाडी इथं कोणती घ्यायची तुम्हाला? काजळी. ओके, काजळी आणि काजवी. आणि इथं कोणती? धरमतरची खाडी. इथं धरमतरची खाडी आणि इथं आहे बाणकोटची खाडी सावित्री नदीवर. ठीक आहे. आणि इथं काय आहे? आंबा नदीवरती. ही कोणती आहे? आंबा नदी. ओके चलो डन. चला नीट लक्षात राहू द्या, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला आयोग विचारेल. बघा क्वेश्चन नंबर 2, योग्य जोड्या जुळवा. आता जोड्या लावामध्ये परत एकदा प्रश्न आहे, जोड्या लावा लय प्रश्न आयोग विचारते. बघा जोड्या कशाच्या लावायच्या, तिकडे जिल्हा दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला गरम पाण्याचे झरे. गरम पाण्यालाच आपण काय म्हणतोय? उष्ण पाण्याचे झरे. उष्ण पाण्याचे झरे किंवा गरम पाण्याचे झरे. बघा मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला याच्यावरती प्रश्न मी टाकला होता मुद्दाम. बघा लक्षात राहू द्या, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आहे? तर उष्ण पाण्याचे झरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उष्ण पाण्याचे झरे आहेत महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात जास्त रत्नागिरीमध्ये. मग आता बघा इथं उनबदेव आणि सुपनदेव, उनबदेव आणि सुपनदेव हे जे आहेत हे कुठे येतं? बघा त्याच्यानंतर उन्हरे आणि उन्हाळे, त्याच्यानंतर उन्हेर आणि काप्रेश्वर. तुम्हाला मी म्हटलं होतं बघा इथं सगळ्यात जास्त मुलांचे क्वेश्चन जे आहेत ते इथं चुकतात. उन्हेर आणि उन्नवरे बघा नीट लक्षात राहू द्या. आणि त्याच्यानंतर काप्रेश्वर. आता इथं जोडी तुम्हाला करेक्ट ओळखायची. इकडे लक्ष द्या. आता यवतमाळ जे आहे, यवतमाळ मध्ये कापेश्वर. ओके, हे काप्रेश्वरची खाडी यवतमाळ मध्येच आहे. डच 4 बघा इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. तिन्ही ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ 4 तर ऑप्शन आपलं ऑटोमॅटिक उडून गेलं. ओके डन. त्याच्यानंतर बघा आता मी काय सांगितलं? जळगाव म्हणलं का मी तुम्हाला म्हणलं होतं देव. ओके, जळगाव म्हणलं की देव शब्द लक्षात ठेवायचा. मग जळगाव जे आहे उनबदेव आणि सुनबदेव. ओके, उनबदेव आणि सुनबदेव याची जोडी लावायची. बची 1. मग बच 1 किती जागेवर आहे? बघा इथं पण बच 1 आहे आणि इथं पण 1 आहे. कन्फर्म. 2 तर ऑप्शन उडून गेला. 2 उडाला, 4 उडाला, राहिले आता 1 आणि 3. आता नीट लक्षात राहू द्या, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणती जोडी लावणार आहे तुम्ही? तर रत्नागिरीमध्ये लावायची आहे उन्हरे आणि उन्हाळे. अच 2 ह्या बघा इथं आहे. ओके, आणि राहिलं काय तुमचं आता? रायगड मध्ये तुम्हाला कोणती लागलेली आहे? उन्हेर. ओके, म्हणजे कच 3 बघा याचा अर्थ पर्याय क्रमांक काय? 3. म्हणजे 2चं उत्तर किती आहे? 3. लक्षात राहू द्या. आणि तुम्हाला मी जे काही थंड हवेचे ठिकाणे देतोय, आपलं गरम पाण्याचे झरे देतोय. ओके, गरम ऑब्लिक तुम्हाला उष्ण मी जे तुम्हाला देतोय हे तुम्हाला पुस्तकांपेक्षाही एक्स्ट्रा आहेत. एकाच पुस्तकात तुम्हाला सगळे हे पाहायला भेटणार नाहीत. नाशिकमध्ये जर तुम्ही गेलात, ओके, नाशिकमध्ये जर गेलात तुम्हाला, तर हे महाराष्ट्रातील अरे एक सेकंद, तुम्हाला मी ह्याच्यामध्ये नोट्स मध्ये देतो. बघा पालघर मध्ये तुम्हाला दातिवरे, कोकनेर, सातिवली, त्याच्यानंतर गणेशपुरी ह्या तुम्हाला गरम पाण्याचे झरे आहेत.
ठाण्यामध्ये तुम्हाला वज्रेश्वरी आणि अकलोरी. मी तुम्हाला नोट्समध्ये जी मी किंवा टेलिग्रामवरती तुम्हाला फोटो पाठवतो, नोट्समध्ये पण फोटो आहे, गरम पाण्याचे उष्ण पाण्याचे झरे, हे तुम्हाला पुस्तकांपेक्षाही एक्स्ट्रा माझ्याकडे आहेत नोट्समध्ये, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. रायगडमध्ये तुम्हाला हे बघा उन्हेर आणि सव आणि त्याच्यानंतर वडवली. रत्नागिरीमध्ये आरवली, खेडे, उन्हरे हे आता दिलं होतं तुम्हाला. तामणे, राजावाडी, तुरळ, गोळवली, मड, फणसाने आणि राजापूर हे सगळे कुठे येतं? रत्नागिरीमध्ये. बघा जळगावमध्ये चांगदेव, उपनदेव, आडावत, नाझरदेव, सुपनदेव हे सगळे कुठे येतं देवदेवचे? तर जळगावमध्ये. अमरावतीमध्ये सालबर्डी, नांदेडमध्ये उनकेश्वर, यवतमाळमध्ये काप्रेश्वर आणि भंडाऱ्यामध्ये काय आहे? गायमुख आहे. ठीक आहे. हे उष्ण पाण्याचे झरे आणि थंड हवेची ठिकाणे हे तुम्हाला पर्यटनामध्ये 100% प्रश्न एक विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधाने निवडा. 3 नंबरचा क्वेश्चन, योग्य विधाने निवडा. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य, नीट लक्षात राहू द्या. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य तुम्हाला विचारलंय. अभयारण्यावरती राष्ट्रीय उद्याने अभयारण्य याच्यावरचा प्रश्न आहे. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रायगड जिल्ह्यात रेहकुरी अभयारण्य आहे का? नाही. रायगड जिल्ह्यात रेहकुरी अभयारण्य नाहीये. तर ते कुठं आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. कुठं आहे ते? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे? काळवीट. ओके, कशासाठी आहे? काळवीटसाठी हे प्रसिद्ध असणारं अभयारण्य रेहकुरी अभयारण्य हे याच्या अगोदरही आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर हे आहे रायगड मध्ये, आपलं अहमदनगर मध्ये, नॉट रायगड मध्ये. म्हणून हे विधान कसलं आहे? चुकीचे. तुम्हाला प्रश्न विचारलाय कसला? योग्य विधान असणारा पर्याय निवडायला सांगितलाय. माळढोक पक्षी अभयारण्य तुम्हाला माहिती आहे. माळढोक पक्षी अभयारण्य 2 येतं. माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर, ओके, सोलापूर आणि त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात आहेत. आता इथं बघा कन्फ्यूज कसं काही लोक होतात बघा. पहिलं अभयारण्य जे आहे, पहिलं अभयारण्य जे आहे म्हणजे सोलापूर आणि अहमदनगर मधलं हे जुनं अभयारण्य, म्हणजे हे जर अभयारण्य बघितलं माळढोक पक्षी अभयारण्य अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामधलं, हे तुम्हाला महाराष्ट्रातलं क्षेत्रफळानुसार नाही का सर्वात मोठं अभयारण्य. सर्वात मोठे अभयारण्य कोणतं आहे? हे माळढोक पक्षी अभयारण्य आहे. आणि दुसरं एक तुम्हाला अभयारण्य आहे हे म्हणजे माळढोक अभयारण्य, ही जे दुसरं आहे माळढोक अभयारण्य हे आहे तुम्हाला उस्मानाबाद. ओके, उस्मानाबाद जिल्हा आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा. ओके, सोलापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमावर्ती आहे माळढोक अभयारण्य. नान्नजच्या तिथे, नान्नज शहर लक्षात राहू द्या, नान्नज. माळढोक अभयारण्य उस्मानाबाद आणि सोलापूर हे भाग 2 म्हणजे हे दुसरं आहे. याची जी स्थापना आहे ती आहे 2012ला. ओके, याची स्थापना किती? 2012ला. लक्षात राहू द्या, ह्याची स्थापना कधी? 2012ला. आणि ह्याचं जर बघितलं म्हणजे हे जर बघितलं आपलं सर्वात मोठं जर बघितलं तर हे 1229 चौरस किमी. ओके, 1229 चौरस किमी क्षेत्रफळ असणारं हे अभयारण्य आहे माळढोक अभयारण्य, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमावर्ती. आणि याची जर स्थापना जर तुम्हाला विचारली तर हे जवळजवळ 1989ला आहे. याची स्थापना कधी? 1989 मध्ये आहे. 1229 चौरस किलोमीटरचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं माळढोक पक्षी अभयारण्य आहे. हे अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यावरती. ओके, आता लक्षात राहू द्या, पूर्वीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितला, पूर्वीचा म्हणजे कधी 2011-12चा जर क्वेश्चन पेपर जर बघितला तर याच्यावरती तुम्हाला आयोगाने प्रश्न सरळ सेवेला पण विचारलेले आणि आयोगाने पण विचारलेले की माळढोक अभयारण्य जे आहे, माळढोक अभयारण्य हे तुम्हाला 3 जिल्ह्यांवरती सांगितलेलं होतं. 3 जिल्ह्यांच्या सीमावरती. कोणत्या 3 जिल्ह्यावरची? हे नगर, अहमदनगर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा तेव्हा होता की सोलापूर आणि त्याच्यानंतर तिसरा जिल्हा जो होता तो कोणता होता? उस्मानाबाद होता. आलं लक्षात? उस्मानाबाद. पण आता तुम्हाला 3 जिल्ह्यांच्या सीमावर येत नाही. कारण का? ते काही क्षेत्रफळाने जे काही मोठं होतं माळढोक अभयारण्य ते अजूनही क्षेत्रफळाने मोठं आहे, पण त्याचे भाग 2 केले. तर माळढोक अभयारण्य मग आता काय राहिलं? अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यावरती एक राहिलं आणि काही भाग कट केला आणि दुसरा म्हणजे थोडासा कमी केला आणि तो टाकलाय उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये. आलं लक्षात? सोलापूर जिल्ह्यांमध्ये दोन्ही माळढोकचं क्षेत्र जे आहे ते तुम्हाला तिकडे गेलेलं आहे. हे 2012च्या अगोदरचे प्रश्न आहेत.
सिलेबस आपला बदलला होता 2013ला, आलं लक्षात. आणि याची जी स्थापना आहे नवीन वाल्याची, नवीन माळढोक अभयारण्याची, याची स्थापना तुम्हाला कधी आहे, याची सुद्धा स्थापना आहे 2012ला, आलं लक्षात. पण 12च्या अगोदरचे जर प्रश्न बघितले तर तुम्हाला 3 जिल्ह्यांवरती होतं, कारण का तेव्हा एकच होतं अभयारण्य. आता तुम्हाला 2 झालेत. माळढोक अभयारण्य दुसरं जे आहे, दुसरं हे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमावरती, ज्याची स्थापना 2012ला झाली. त्याचं 1 पॉइंट समथिंग त्याचं चौरस किलोमीटर मध्ये क्षेत्र आहे. आणि म्हणजे सपोज किती आहे, 1.18 चौरस किलोमीटर याचं क्षेत्र तुम्हाला सांगायचं आहे. ओके, चला हे नीट लक्षात राहू द्या. मग आता इथं हे विधान कसलं, इथं बरोबर आहे आणि अचुकीचं आहे आणि योग्य निवडायला सांगितलंय. मग आता याच्यात योग्य कोणतं आहे, अ आणि ब योग्य आहे, केवळ अ योग्य आहे, केवळ ब योग्य आहे आणि अ आणि ब दोन्ही योग्य आहे. तर तुम्हाला विचारलंय कसलं, योग्य विधान निवडायला सांगितलंय, म्हणून 3चं काय उत्तर आहे, 2. आलं लक्षात. तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप याचा फायदा होणार आहे. लेक्चर व्यवस्थित शांततेत ऐका, याचा फायदा तुम्हाला 30 एप्रिलला 100% होणार आहे. चलो, क्वेश्चन नंबर 4. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक जोडी दर्शवतो. अचूक म्हणजे कसला रे, हे याच्यावर हात ठेवा. चुकीचं म्हणजे चुकीचं, रॉंगच आहे. अचूक म्हणजे कसलं आहे, याचा अर्थ विधान तुम्हाला कसलं विचारलंय, बरोबर. सगळ्यात जास्त हे असले प्रश्न अगोदर समजून घ्या बरं का, कारण का छोट्या छोट्या सिली मिस्टेकनी आपला एक क्वेश्चन चुकतोय आणि एक क्वेश्चन चुकला म्हणजे आपलं मिरिट गेलं 1 मार्कानीच आणि 1च मार्क लागतो तुम्हाला मिरिट जाण्यासाठी. लक्षात राहू द्या, आयुष्य बदलतं, एका क्वेश्चनवरच डिपेंड आहे भाऊ, एकानेच मिरिट जातंय. त्यामुळे एक पॉइंट नीट लक्षात राहू द्या. अचूक म्हणजे बरोबर विधान निवडायला सांगितलंय. आता बघा, गोसीखुर्द नदी म्हणजे गोसीखुर्द काय काय दिलंय इथं, धरण किंवा तुम्हाला प्रकल्प दिलाय, इकडे नदी दिलाय आणि इकडे जिल्हा दिलाय. बघा, अशा टाईपचे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला 2021 आणि 22 मध्ये खूप वेळा आयोगाने विचारले आहेत. नवीन पॅटर्न आलाय आयोगाचा, त्यामुळे इकडे लक्ष द्या. आता धरण किंवा प्रकल्प, नदी आणि जिल्हे. आता ह्याच्यापैकी याचे हे 4 पर्याय, गोसीखुर्द, सायखेड, गोसीखुर्द, इटियाडोह, पैनगंगा, वैनगंगा, गाढवी आणि इकडे चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली. म्हणजे असं धरण किंवा असा प्रकल्प शोधायचा आहे ज्याची बरोबर त्याच नदीवरचा तो प्रकल्प आहे आणि ती नदी आणि ते धरण त्या जिल्ह्यात आहे, अशी तुम्हाला योग्य जोडी शोधायची आहे. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. आता इथं पर्याय तुम्हाला दिलाय गोसीखुर्द. गोसीखुर्द धरण जे आहे, गोसीखुर्द जे धरण आहे ते कोणत्या आहे, वैनगंगा नदीवर आहे. वैनगंगा, इथं कोणती दिले, पैनगंगा. इथं पैनगंगा नदी दिलेला आहे, इथंच हे पर्याय चुकला. म्हणजे गोसीखुर्द जे धरण आहे ते वैनगंगा नदीवर आहे, पैनगंगावर नाही. इथं पैनगंगा दिलंय, इकडे पुढची जोडी लावायची गरजच नाही. हे पहिलंच विधान अचुकीचं आहे. सायखेड धरण, सायखेड धरण जे आहे, सायखेड धरण तुम्हाला खुनी नदीवर आहे. कोणत्या, खुनी नदीवरती. आणि खुनी नदीवरचं सायखेडचं धरण हे कुठं आहे, तर हे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. सायखेड धरण, वैनगंगा आणि वर्धा, याचा अर्थ हे पण विधान कसलं आहे, चुकीचं आहे. सायखेड धरण खुनी नदीवर आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, नीट लक्षात राहू द्या. गोसीखुर्द धरण, गोसीखुर्द धरण मी तुम्हाला मागास काय सांगितलं की वैनगंगा नदीवर आहे आणि गोसीखुर्द वैनगंगा हे इथपर्यंत बरोबर आहे. पण भंडाऱ्यामध्ये आहे का ते, भंडाऱ्यामध्ये का गोंदियामध्ये आहे, तर ते आहे भंडाऱ्यामध्ये. यस, हे जे आहे क, हे एकदम बरोबर विधान आहे. इकडे बघा, इटियाडोह, इटियाडोह इथं गाढवी नदीवर आहे. इटियाडोह कोणत्या आहे, गाढवी नदीवर आहे. पण इटियाडोह गाढवी नदीवर जरी असलं पण ते गडचिरोलीवर आहे का, नाही, गडचिरोलीवरती नाही आहे. नीट लक्षात राहू द्या. इटियाडोह जे आहे गाढवी नदीवर आहे, गाढवी नदीवर आहे, पण हे गडचिरोलीमध्ये नाहीये. गडचिरोलीमध्ये नाहीये, ते कोणत्या नदीवर आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे रे, ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. अलग लक्षात, ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. इथं गडचिरोली आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. याच्यातली जोडी जी आहे परफेक्ट जोडी क ची आहे. क म्हणजे क च 3 आणि त्याच्यानंतर 3 अशी जोडी बघा. इकडे बघा, अ आणि ब, ड बरोबर आहे, केवळ ब आणि क, ब आणि ड आणि केवळ क, याचा अर्थ पर्याय क्रमांक तुमचा, याचं उत्तर काय आहे, 4, केवळ क. गोसीखुर्द
हे जे धरण आहे प्रकल्प हा वैनगंगा नदीवर आहे, जिल्हा कोणता आहे? भंडारा. अलग लक्षात. नदी आणि नदीवरती कोणत्या नदीवर कोणते धरण आहेत किंवा प्रकल्प आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे तुम्ही व्यवस्थित वाचून जा. जल व्यवस्थापन नाहीतर नदी प्रणालीवर याच्यावरती 200% तुम्हाला आयोग प्रश्न विचारते. एक क्वेश्चन फिक्स असते, त्याच्यामुळे नदी त्यावरील धरण आणि ते प्रकल्प ते कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणत्या नदीवर आहेत हे नीट एकदा वाचूनच जा. IMP पॉइंट आहे हा, त्याच्यामुळे सारखं मी याच्यावर क्वेश्चन विचारतोय. ठीक आहे, चलो आता इकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं, आता परीक्षेला राहिला 1 महिना 30 दिवस. ओके, 30 दिवस राहिलेले आहेत आणि 30 दिवसामध्ये आता तुम्हाला जर जिओग्राफीचा बॅच घ्यायची असेल आणि 15 पैकी 15 मार्क पडायचे असतील तर तुम्हाला आता पर्याय आहे, ते म्हणजे वन डे रिव्हिजन बॅच लावण्यासाठी. वन डे रिव्हिजन बॅच लावण्यासाठी आपण इकडे बॅच तुम्हाला टाकलेली आहे. येणारी जी काही 30 एप्रिलची एक्झाम आहे, 30 एप्रिल टार्गेट करून संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा वन डे रिव्हिजन बॅच असणार आहे तुम्हाला. आणि याची बॅचची फीस जी आहे ती भाऊ तुम्हाला फक्त आणि फक्त 249 रुपयामध्ये आहे. मोबाईलचं 1 महिन्याचं रिचार्ज 2 महिने म्हणजे 249 रुपयामध्ये फक्त. आणि व्हिडिओ आहेत तुम्हाला 18 ते 19 व्हिडिओ आहेत. आता 18 व्हिडिओ ऑलरेडी टाकले, तर एक व्हिडिओ अजून टाकायचा बाकी आहे. आणि ही नवीन फुल टू अपडेटेड बॅच असणार आहे. नवीन फुल टू अपडेटेड बॅच नीट लक्षात राहू द्या. परत एकदा सांगतोय, नवीन फुल टू अपडेटेड बॅच 18 व्हिडिओची बॅच असणार आहे. याच्यावरती नवीन अभ्यासक्रम जे आहे आपला बदललेला, त्या नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड बॅच तुम्हाला असणार आहे. परीक्षाभिमुख घटकाचं व्यवस्थित आणि एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला रिव्हिजन करून दिलेलं आहे. आणि 18 व्हिडिओ आहेत आणि व्हॅलिड म्हणजे जे आहे एक व्हिडिओ तुम्ही जे आहे तर ते 2 वेळेस बघू शकता. एक व्हिडिओ 2 वेळेस बघू शकता. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. इथं 2 महिने व्हॅलिडिटी आहे. 2 महिने त्याची 1च महिना करण्यात येईल. 1 महिना व्हॅलिडिटी, 2 महिने. चलो बघा, आणि ही वन डे रिव्हिजन बॅच आहे तुमच्यासाठी. दुसऱ्याला ज्यांना कंबाईनची बॅच जॉईन करायची आहे, फुल टू बॅच जॉईन करायची आहे, फुल टू अपडेटेड बॅच जॉईन करायची आहे, सगळे महाराष्ट्र भारत जग, याच्यामध्ये तुम्हाला मी काय केलेलं आहे, महाराष्ट्राच्या भूगोलचे व्हिडिओ टाकलेत, प्लस तुम्हाला भारताचे प्री एक्झाम साठी जे महत्वाचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ, भारताची प्राकृतिक रचना, भारताची नदी प्रणाली असेल, त्याच्यानंतर उद्योगधंदे एकत्रित केलाय, खनिज साधन संपत्ती, उद्योगधंदे, हवामान, हे सगळे एकत्रित टाकलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जगाचा प्राकृतिक. ओके, जगाचा प्राकृतिक म्हणजे आपले जे काही जगातले 7 खंड आहेत त्याच्यातल्या 6 खंडावर आयोग प्रश्न विचारते, पर्वत विचारते, डोंगर विचारते, मैदानी प्रदेश विचारते. याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. जगाचा एक आहे, त्याच्यानंतर भारताचे जवळजवळ 5 ते 6 व्हिडिओ आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे व्हिडिओ आहेत. असे तुम्हाला सगळे कव्हर करून दिलेले आहेत. ज्यांना डिटेल्स बॅच घ्यायची आहे त्यांनी तुम्हाला ही जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे ऍप वरती तुम्हाला सगळ्या बॅच आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला 30% डिस्काउंट आहे. या बॅच वरती तुम्हाला सगळ्या बॅच वरती वन डे रिव्हिजन बॅच सोडता बाकीच्या सगळ्या बॅच वरती 30% डिस्काउंट ऑफर ऑलरेडी चालू आहे. अजून त्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस बाकी आहेत, तुम्ही ती बॅच घेऊ शकता, नाहीतर इथं वन डे रिव्हिजन बॅच घेऊ शकता. तुमच्या सोबत ऑप्शन आहेत. जिओग्राफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करायचं आहे. नवीन ऍप वरती ह्या सगळ्या बॅच तुम्हाला दिलेल्या आहेत. जुनं जे ऍप आहे त्याच्यावरती तुम्हाला मी वन डे रिव्हिजन बॅच जी आहे ती तुम्हाला जुन्या ऍप वरती सुद्धा दिलेली आहे आणि बाकीच्या नवीन वन डे आणि बाकीच्या सगळ्या बॅच ज्या आहेत त्या तुम्हाला नवीन ऍप वरती दिलेल्या आहेत. 2023च्या नवीन अभ्यासक्रमानुसार बेसिक फाउंडेशन बॅच, पूर्व प्लस मुख्य, ही पण तुम्हाला आता बॅच सुरू होणार आहे. नवीन अपडेटेड सगळे व्हिडिओ तुमचं बनवणं चालू आहे, त्यामुळे ही पण आता नवीन लॉन्च होईल. ज्या विद्यार्थ्यांना मे मध्ये होणारी जी राज्यसेवा आहे त्यांना जॉईन करायची असेल तर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच मी टाकलेली आहे. इथं सुद्धा नवीन व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळे ही बॅच घ्या. कंबाईनच्या एक्झामच्या म्हणजे ह्या अगोदर तुम्हाला सगळे याच्यावरती लेक्चर अपलोड झालेले दिसतील. जिओग्राफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोरवरून ऍप डाउनलोड करायचे आणि त्याच्यावर सगळ्या बॅच तुम्हाला अवेलेबल भेटतील. काही प्रॉब्लेम आला तर इथं तुम्हाला 9923739323 हे तुमच्याकडे मोबाईल नंबर राहू द्या. ठीक आहे, चलो कम टू द पॉइंट. क्वेश्चन नंबर 5, चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? तुम्हाला माहिती आहे का, खनिज साधन संपत्ती जी आहे भारताची
याच्यावरती तुम्हाला कधी कधी क्वेश्चन आयोग विचारते, म्हणून भारताची खनिज साधन संपत्तीची PDF मी तुम्हाला ह्याच्यावरती टाकेल टेलिग्रामवरती, ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, त्याच्या पलीकडे काही वाचू नका. भारताची खनिज साधन संपत्ती क्वेश्चन विचारतील. मी तुम्हाला लेक्चरमध्ये भारताची ऊर्जा साधने आणि महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती टाकलेला आहे फास्ट ट्रॅकमध्ये. ठीक आहे, तर इकडे लक्ष द्या. चुनखडीचे सर्वाधिक साठे, नीट इथं लक्ष द्यायचं, कारण का उत्पादन विचारले का साठे विचारलेत, नीट लक्षात राहू द्या. चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? बघा इथं मध्य प्रदेश आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, बिहार आहे, सगळीकडे तेच राज्य आहेत, नीट लक्षात राहू द्या. तर भारतामध्ये तुम्हाला चुनखडीचे साठे जर विचारले तर सगळ्यात जास्त एक नंबरला जर बघितलं तर कर्नाटक राज्य आहे. लक्षात राहू द्या, भारतामध्ये कर्नाटक राज्यामध्ये चुनखडीचे साठे जे आहेत ते सगळ्यात जास्त, म्हणजे भारताचे एकूण साठ्याच्या 27% साठे हे कर्नाटक राज्यामध्ये आहेत. म्हणून पहिल्या क्रमांकावर जे आहे ते कर्नाटक येणार. दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते आहे तुम्हाला आंध्र प्रदेश. ओके, आंध्र प्रदेश. आणि त्याच्यानंतर आता दोन राज्यांचा जे आहे, दोन राज्यांचा सम प्रमाणामध्ये सांगायचे, राजस्थान. ओके, राजस्थान. या दोन्ही राज्यांमध्ये जर बघितलं तुम्हाला तर ते आहे 12%. दोन्ही राज्यामध्ये समान एकूण भारताच्या किती टक्के साठे येतं? 12%. आंध्र प्रदेश आणि राजस्थान याच्या दोन्हीमध्ये पण 12% येतं. चौथा क्रमांक जे आहे तो आहे गुजरात. ओके, चौथा क्रमांक कोणाचा आहे? गुजरात राज्याचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10% जे आहे खनिज साधन म्हणजे चुनखडीचे साठे आहेत. त्याच्यानंतर पाचवं राज्य जे तुम्हाला सांगायचं आहे ते आहे मेघालय. कोणतं आहे? मेघालय. मेघालय जे आहे याच्यामध्ये किती येतं? 9% साठे आहेत मेघालयमध्ये. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर 6वं राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा. कोणतं राज्य आहे? तेलंगणा. याच्यामध्ये किती टक्के साठे येतं? 8% साठे आहेत. कशाचे रे भाऊ? चुनखडीचे. कशाचे साठे विचारले तुम्हाला? चुनखडीचे भारतामध्ये सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? तर नंबर 1 ला जे आहे कर्नाटक, 27% साठे आहेत. चला या इकडे मग आता पर्यायामध्ये बघा बरं. कर्नाटक सगळ्यात जास्त वाला पहिला म्हणजे राज्य बघा, क्रम बघा, ऑप्शन बघा. इथं मध्य प्रदेश आहे, विषय संपला. तमिळनाडू आहे, विषय संपला. ओके, इथं महाराष्ट्र आहे, विषय संपला. सुरुवातीला सगळ्यात जास्त विचारलाय ना, इथं किती लवकर तुमचं उत्तर निघन बघा. किंवा सगळ्यात जास्त चुनखडीचं साठे तुम्हाला कुठे सापडणार आहे तर ते सापडतंय कुठं? आपल्या कर्नाटक राज्यामध्ये, महाराष्ट्राच्या दक्षिणेला. ओके, मग कर्नाटकने सुरुवात होणारी एकाच जागेवर आहे आणि ते कर्नाटक इथं आहे. मग इथं तुम्हाला एकूण ह्याच्या किती येतं? 27% आहे. इथं किती आहे तुम्हाला? राजस्थानमध्ये किती आहे? 12%. ओके, त्याच्यानंतर गुजरातमध्ये किती आहे रे? 10%. तेलंगणामध्ये किती आहे? 9%. चला पर्याय क्रमांक 2, याचं उत्तर कोणतं मिळालंय तुम्हाला? पर्याय क्रमांक 2. क्लिअर, डन. याच्यावरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल बघा. इथं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर यवतमाळ जिल्हा आहे. ओके, यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साठे, ओके, साठे आणि त्याच्यानंतर उत्पादन, साठे आणि उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक जो आहे तो कुणाचा आहे? यवतमाळ जिल्ह्याचा आहे. ठीक आहे, त्यामुळं भारतामध्ये जर विचारलं तर तुम्हाला कर्नाटक राज्य जे आहे ते 1 नंबरला आहे. म्हणून याचं उत्तर 5चं उत्तर 2 आहे. क्लिअर, डन. इथं मी तुम्हाला दिले भारताच्या नकाशामध्ये राजस्थानमध्ये तुम्हाला 12% आहे, गुजरातमध्ये 10%, तेलंगणामध्ये 8%, आंध्र प्रदेशामध्ये 12%, कर्नाटकमध्ये किती आहे? 7%. ठीक आहे, PDF तुम्हाला मी शेअर करेल. चलो, क्वेश्चन नंबर 6. चंदेरी क्रांती. चंदेरी क्रांती खालीलपैकी कोणत्या कृषी व अनुषंगिक उत्पादन वाढीसाठी संबंधित आहे? तर तुम्हाला आठवतंय का, जो आपण संभाव्य प्रश्न सिरीज केलेली होती त्याच्यामध्ये भाग 3चं लेक्चर बघा. क्वेश्चन नंबर 14. नीट लक्षात राहू द्या बरं का. क्वेश्चन नंबर 14 इथं लिहून ठेव. प्रश्न क्रमांक किती आहे? 14. प्रश्न क्रमांक 14 हे नीट बघून घ्या, कारण का भाग 3 मध्ये मी तुम्हाला या क्रांतीवरती एक क्वेश्चन टाकला होता 14 नंबरचा, आणि याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सर्व क्रांती ज्या आहेत, सर्व क्रांती त्या कशा संदर्भात, कोणती क्रांती आहे यांची सर्व माहिती जी आहे
ही सगळी माहिती मी तुम्हाला इथं टाकलेली आहे. संभाव्य प्रश्न सिरीज जी आपण चालू केली त्याच्यामधलं कितवा आहे तर तिसरा भाग क्वेश्चन नंबर 14वा. याच्यामध्ये एक्सप्लेन करताना मी तुम्हाला सगळ्या क्रांती, कोणती क्रांती कशा संदर्भात आहे हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर इथलचा पॉइंट नीट वाचा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला त्याचे फायदा होणार आहे. बघा, कोळंबी संवर्धन, झिंगे संवर्धन, खते आणि त्याच्यानंतर कापूस संवर्धन, कापूस उत्पादन, खते उत्पादन, झिंगे उत्पादन, कोळंबी संवर्धन, या ज्या क्रांती आहेत, कोणती क्रांती चंदेरी क्रांतीच्या संदर्भात, ही कशा संदर्भात आहे तर चंदेरी क्रांती जी आहे ती कशा संदर्भात आहे तर ती आहे कोळंबी संदर्भात. आलं लक्षात, कोणती आहे कोळंबी संदर्भात आहे. आता झिंगे जर बघितले तुम्ही तर झिंग्यांचा जो कलर असतो तो थोडासा कसला असतो म्हणजे लालसर किंवा तांबड्या पण कलरची झिंगे आहेत, तर तांबडे किंवा मग तुम्हाला पांढऱ्या थोड्याशा पिंक आणि त्याच्या मधलं रक्त दिसतंय म्हणून गुलाबी. ओके, गुलाबी असे तुम्हाला म्हणजे खरं तर तांबडे किंवा थोडंसं लालसर आणि त्याच्यानंतर कसले दिसतात पांढरे, पण आतलं सुद्धा त्यांच्यातलं ब्लड दिसतं किंवा आतल्या ज्या रेषा दिसतात त्याच्यामुळे त्याचा अंक पिंक दिसतोय. तर लक्षात राहू द्या, झिंगे उत्पादन जे आहे त्याच्या संदर्भातली क्रांती कोणती आहे तर त्याच्या संदर्भातली क्रांती आहे गुलाबी. ओके, कोणती क्रांती आहे गुलाबी क्रांती चिंग्या संदर्भात आहे. झिंगे खाल्ले का भाऊ, झिंगे. त्याच्यानंतर खत उत्पादन यांच्या संदर्भातली जी क्रांती आहे ती आहे करडी क्रांती. ओके, करडी क्रांती, करडी रंग, करडी क्रांती. आणि कापूस सगळ्यांना माहिती आहे, तंतू क्रांती जी आहे ती कशा संदर्भात झालेली होती, कापूस संदर्भात झालेली होती. इतर एक्स्ट्रा अजून ज्या सर्व क्रांती आहेत त्या सर्व क्रांती भाग 3 प्रश्न क्रमांक 14 हे बघा, त्याच्यावरती सगळं दिलेलं आहे. म्हणून 6चं उत्तर इथं 1 आहे. 7, भारतातील सर्वात जुना काय तेल शुद्धीकरण प्रकल्प, भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात आहे. भाऊ, याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न आयोगाने विचारलेला होता, कोणता सर्वात जुना तेल शुद्धीकरण प्रकल्प खालीलपैकी कोणता, असं तुम्हाला आयोगाने विचारलं होतं. तेव्हा तुम्हाला उत्तर काय द्यायचं होतं, दिग्बोई. कोणचं द्यायचं होतं, दिग्बोई. आणि दिग्बोई हे कुठे, दिग्बोई कुठे रे, आसामला. दिग्बोई कुठे रे, दिग्बोई आहे आसामला भाऊ, आसामला आहे. ही 1800च्या काळामध्ये तुम्हाला याची स्थापना झाली होती. आता इथं तुम्हाला मी प्रश्न विचारलाय की कोणत्या नदी खोऱ्यात आहे. असले प्रश्न आता नंतर येणाऱ्या काळात तुम्हाला विचारते ना. बघा, जुना तेल शुद्धीकरण प्रकल्प विचारलेला आहे तुम्हाला आयोगाने, कोणता होता तो मी सांगितला, दिग्बोई. कुठं आहे तर तो आहे आसाममध्ये. त्याच्यानंतर नुनमती, आसाम मधलं जे आहे अजून तेल क्षेत्र भारतामध्ये कुठे कुठे सापडते, आसाममध्ये खूप सारं आहे, 27% आहे भारताच्या एकूण. तर ते तुम्हाला कुठे आहे, तिकडं आसामलाच आहे. त्याच्यानंतर अंकलेश्वर विचारलेला होता, गुजरातला. ओके, तर हे सगळं कच्चं खनिज तेल तुम्हाला तिथं पुरवठा करतं, ते बाहेरच्या ह्याच्यामध्ये. तर इथं मी आता तुम्हाला विचारलंय की भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात आहे, कोणत्या नदी खोऱ्यात आहे भाऊ. तर इथं आहे बघा, महानदी, गंगा नदी, ब्रह्मपुत्रा आणि गोदावरी. आता आसाम राज्य याचा अर्थ हे तुम्हाला कोणत्या नदी खोऱ्याच्या मध्ये जर विचारते ना तर त्याचं उत्तर काय, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये. हे नीट वाचून जा, याच्यावरती तुम्हाला 100% अजून प्रश्न आयोग विचारेल. बघा, भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा तेल शुद्धीकरण केंद्र कुठे कुठे आहेत, आणि त्याच्यानंतर भारतात खनिज तेलचे साठे आणि उत्पादन असणारे राज्य. तर राजस्थानमध्ये तुम्हाला कॅम्बे लुनी नदीचं खोरं आहे, तिथं खनिज तेल साठे किंवा उत्पादन घेतलं जातं लुनी नदीच्या खोऱ्यामध्ये राजस्थानमध्ये. गुजरातमध्ये म्हणजे भारताच्या 3% राजस्थानमध्ये, गुजरात राज्यामध्ये 20% आहे. गुजरात राज्यामध्ये आलिया बेट, भावनगर, अंकलेश्वर, भरूच, अहमदाबाद आणि कलोल हा सगळा प्रदेश आहे खनिज तेल साठे आणि उत्पादन गुजरात मधला. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खनिज तेल साठे आणि उत्पादन जे आहे महाराष्ट्रामध्ये आहे, वसई आहे, बॉम्बे आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी नैसर्गिक वायूचे साठे आणि त्याच्यानंतर खनिज उत्पादन आणि साठे उत्पादनात तुम्हाला बॉम्बे हाय हे भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या अपडेट आकडेवारीनुसार 48% उत्पादन जे आहे ते कुठं होतंय, आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे.
ओके, आणि 80% तुमचं जे आहे ते नैसर्गिक वायू. चला आता इकडे पूर्व किनारपट्टीवर जर तुम्ही गेलात, पूर्व घाटात किंवा पूर्व किनारपट्टीवर कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला हे खनिज तेल साठे आणि उत्पादन आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे, गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे, महानदीच्या खोऱ्यात आहे. तर इथं तुम्हाला ज्या नद्या दिलेल्या होत्या मी, महानदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा काय आहे, हे म्हणजे खनिज तेल साठे आणि उत्पादन, खनिज तेल साठे आणि त्याच्यानंतर उत्पादन हे महानदीच्या खोऱ्यात पण घेतलं जात आहे. गंगा नदीच्या पण आहे, गोदावरी नदीच्या खोऱ्यात, कृष्णा नदीच्या, कावेरी नदीच्या खोऱ्यात, इकडे सगळीकडे घेतलं जात आहे. नीट लक्षात राहू द्या. म्हणजे बघा, कृष्णा नदी, कावेरी नदी, गोदावरी, महानदी. ओके, बरं, गंगा नदी नाही, गंगा नदी नाही, सॉरी. आणि आसाम राज्यामध्ये जर गेलात, आसाम राज्यामध्ये तुम्हाला बघा इथं दिग्बोई तेल क्षेत्र आणि नहर काटिया तेल क्षेत्र, दिग्बोई आणि नहर काटिया क्षेत्र. त्याच्यामधलं जे दिग्बोई आहे हा भारतातील बघा सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना आहे. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कुठं आहे? इथं आसाम राज्यामध्ये. आसामच्या एकूण क्षेत्र म्हणजे ह्याचं जर प्रमाण बघितलं 27% भारताच्या उत्पादनामध्ये आहे. चला, दिग्बोईचं जर पहिलं तेल शुद्धीकरण प्रकल्प, इथं जर पहिली विहीर जर बघितली की पहिली विहीर भारतामध्ये सगळ्यात जुना प्रकल्प आहे ना इथं दिग्बोईला. तर दिग्बोई या ठिकाणी पहिली विहीर जी आहे ती जवळजवळ 1889 ला डेट जी आहे ती आहे 3 फेब्रुवारी. ओके, 3 फेब्रुवारी 1900 नाही 1889 ला दिग्बोई या ठिकाणी पहिली विहीर खोदलेली आहे. काय आहे? पहिली विहीर भारतामधली खनिज तेलाची पहिली विहीर 3 फेब्रुवारी 1889 मध्ये खोदली होती दिग्बोईला, आसाम राज्यामध्ये. आणि बॉम्बे हाय जर बघितला आपण, ओके, बॉम्बे हायला जे आहे इथं पण तुम्हाला जर डेट जर विचारली तर ती डेट किती आहे रे बाबा? 3 फेब्रुवारीच आहे ना ती पण? नाही, इथं किती आहे? इथं 4 ऑक्टोबर आहे, सॉरी. इथं किती आहे? 4 ऑक्टोबर 1989 ला, 4 ऑक्टोबर 1989 ला पहिली विहीर आसाम मधली दिग्बोईला खाणलेली आहे. आणि इथं 3 फेब्रुवारी, बॉम्बे हाय 3 फेब्रुवारी जर बघितलं, बॉम्बे हायला पहिली विहीर खनिज तेलाची कधी खोदलेली आहे? 3 फेब्रुवारी 74 ला. कधी आहे? 74 ला. बघा, 3 फेब्रुवारी 1974 ला बॉम्बे हाय येथील पहिली विहीर खोदली महाराष्ट्रात समज. आणि भारतामधली सगळ्यात जुना प्रकल्प जो आहे तेल शुद्धीकरण प्रकल्प दिग्बोईला, तर दिग्बोईला पहिली विहीर खनिज तेल विहीर कधी खोदलेली आहे? 4 ऑक्टोबर 1889 मध्ये. 4 ऑक्टोबर 1889 मध्ये पहिली विहीर दिग्बोईला खोदली. म्हणजे हे सगळ्यात जुना प्रकल्प आहे. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर, नदी खोऱ्यात आहे? तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचंय ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यामध्ये आहे. याच्यामध्ये फक्त गंगा नदीवरती नाहीये, बाकीच्या याच्यामध्ये खनिज तेल साठे आणि उत्पादन घेतलं जातं. आणि ही तुम्हाला मी विहीर तिकडं त्या काळात खोदली म्हणजे त्या नदीच्या खोरं लक्षात राहू द्या, तर ब्रह्मपुत्रा नदी आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे नीट बघा बरं का, याच्यावरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल. हे सगळे दिलेत तुम्हाला. इथं बघा, आसाम मध्ये रुमानिया हे काय? तेल शुद्धीकरण प्रकल्प, खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प भारतातले. रुमानियाच्या मदतीने नुनमतीला हे प्रकल्प सुरू केला होता. दिग्बोई, नुमालीगड आणि बोंगाई हे सगळे आसाम मधले येतं. आसाम मध्ये काय? आसाम मध्ये नुनमती, दिग्बोई, लुमानिया आणि बोंगाई तेल शुद्धीकरण प्रकल्प, खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा केंद्र. पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला हल्दिया, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम किंवा टटीपका, त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये तुतीकोरीन, चेन्नई, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आहे पनागुंडी. केरळमध्ये तुम्हाला कोची, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुर्भे, गुजरातमध्ये बघा अंकलेश्वर, कोथाली, त्याच्यानंतर वाडीनगर, जामनगर आणि सुरत. याच्यातलं जे अंकलेश्वर जे आहे, अंकलेश्वरला अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. अंकलेश्वरवरून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. हरियाणामध्ये सुद्धा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे कर्नाल या ठिकाणी. आणि उत्तर प्रदेशामध्ये आहे मथुरा आणि बिहारमध्ये आहे बैरानी. हे आहे तर तुम्हाला भारतातले खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प केंद्र. आणि इकडे तुम्हाला दिलेत खनिज तेल साठे आणि उत्पादन. हा दोन्ही पण तुम्हाला जे आहे IMP पॉइंट आहे, हे नीट व्यवस्थित वाचून जा, टेलिग्रामवरती मी टाकेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पैनगंगा नदीला मिळणाऱ्या नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम सांगायचा आहे.
पैनगंगा नदीला हे बघा पैनगंगा नदी जी आहे हे बघा इथं तुम्हाला म्हणजे इकडं वाशिम आणि बुलढाणा, ओके वाशिम आणि त्याच्यानंतर इथं आहे बुलढाणा, या दोघांच्या सीमावरती ही पैनगंगा नदी उगम पावली. पैनगंगा जी नदी आहे ती इकडून तुम्हाला अशी वाहतीये, जवळजवळ 495 किलोमीटर या नदीचं खोरं आहे. किती आहे? 495 किलोमीटर या नदीची लांबी आहे. कोणत्या? पैनगंगा नदीची. ओके पैनगंगा, ओके पैनगंगा. इथं तुम्हाला पूस नदी येऊन मिळते, पूस. त्याच्यानंतर आहे अडान, अडान बरोबर. त्याच्यानंतर आहे अरुणा, अरुणा नदीलाच दुसरं नाव आहे अरुणावती बरं का, अरुणावती. अरुणा या नदीला दुसरं नाव काय? अरुणावती. त्याच्यानंतर आहे गाढवी, ओके गाढवी, वाघाडी वाघाडी सॉरी गाढवी नाही वाघाडी, वाघाडी ओके वाघाडी. त्याच्यानंतर आहे भाऊ खुनी, खुनी लय डेंजर नदी रे बाबा, खुनी. आणि त्याच्यानंतर आहे विदर्भा, ओके त्याच्यानंतर काय? विदर्भा. या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. आणि इकडून येऊन आता ही पैनगंगा ही पूर्ववाहिनी नदी थोडक्यात धरायची, म्हणजे हे तीर कोणतं झालं तिचं डावं आणि हे तीर कोणतं झालं उजवं. तर इथून आहे कयाधू, कयाधू. हिंगोली शहर कोणत्या नदी काठावर आहे रे? कयाधू. तर इकडून उजव्या तीरावरून तिला कयाधू नदी मिळते, डाव्या तीरावरून तिला पूस अडान अरुणावती किंवा अरुणा, त्याच्यानंतर वाघाडी, खुनी आणि त्याच्यानंतर विदर्भा या तिच्या डाव्या तीरावरच्या नद्या आहेत. पश्चिमेकडून पूर्वकडे क्रमाने तुम्हाला सांगायच्यात. आता बघा पूस नदी पहिली आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे याचा अर्थ 4 नंबर तर ऑलरेडी उडाला. पूस नदीच्या नंतर कोणती? अडान. पूस नदीच्या नंतर अडान, त्याच्यानंतर अडान. त्याच्यानंतर इथं बघा इथं हा एक सेकंद, पूस नदी अडान, त्याच्यानंतर अरुणा. थांबा एक सेकंद, इथं पण लिहून दिले मी तुम्हाला, माझ्याकडे पण कन्फ्युज होत. पूस अडान आणि अरुणा, पूस अडान आणि त्याच्यानंतर अरुणा. हा इकडे बघा पूस अडान, त्याच्यानंतर आरणा, आरणा पूस, त्याच्यानंतर अडान, त्याच्यानंतर आरणा. हा आरणा नदी आहे, यालाच दुसरं नाव काय आहे? अरुणावती. ओके आरणा किंवा अरुणा, आरणा नदीला दुसरं नाव काय? अरुणावती. आणि त्याच्यानंतर वाघाडी. ठीक आहे ना, हे नीटला ह्याला ऑब्लिक मध्ये दिले बरं का. बघा आता चला पूस अडान, त्याच्यानंतर अरुणा, पूस अडान, त्याच्यानंतर अरुणा आणि त्याच्यानंतर वाघाडी, पूस अडान अरुणावती आणि त्याच्यानंतर वाघाडी, पूस आरणा अडान अडाणा वाघाडी. चला हे पर्याय काढला. हे दोन्ही पर्याय जे आहेत इथं माझ्याकडनं काय झाले तर दोन्ही सेम झालेले आहेत, नीट लक्षात राहू द्या. पूस अडान अडान अरुणा अरुणा आणि वाघाडी वाघाडी दोन्ही पर्याय माझ्याकडनं काय झाले तर सेम झालेले आहेत. बट इट्स ओके, डोंट वरी. तर याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर जे आहे ते 1 आणि 2 दोन्ही घ्या. कारण का? पण याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळात जर प्रश्न विचारलाच तर येणाऱ्या काळात प्रश्न तुम्हाला विचारल्याच्या नंतर ओके इकडे लक्ष द्या. आता येणाऱ्या काळात जर प्रश्न विचारला तर तुम्हाला इथं पैनगंगा नदी जी आहे यांचा उगम जो आहे देऊळ घाट, लक्षात राहू द्या. देऊळ घाटामध्ये, देऊळ घाट कुठे तर बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांच्या सीमावर्ती बुलढाण्यामध्ये इथं देऊळ घाटात ही नदी उगम पावली. त्याच्यानंतर हे तिचं डाव तीर आहे, डाव्या तीरावरून तिला पूस अरुणा म्हणजे पूस आडान, त्याच्यानंतर अरुणा, त्याच्यानंतर म्हणजे अरुणालाच अरुणावती, त्याच्यानंतर आहे वाघाडी, खुनी आणि विदर्भा ह्या तिच्या डाव्या तीरावरच्या नद्यांचा क्रम. आणि उजव्या तीरावरून तिला एकच नदी मिळते ती म्हणजे कयाधू. अलग लक्षात. त्याच्यानंतर ही नदीची एकूण लांबी जर पकडली तर 495 किलोमीटर पैनगंगा नदीची लांबी आहे. दुसरा पॉइंट काय आहे तर ही जी नदी आहे ही विदर्भातील तुम्हाला सर्वात लांबीची नदीला सांगायची आहे. विदर्भातली सर्वात लांबीची नदी आहे. विदर्भातली सर्वात लांब नदी कोणती आहे? पैनगंगा. त्याच्यानंतर वर्धा नदी जर बघितली तर वर्धा नदी ही विदर्भातली सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे, 451 किलोमीटर. विदर्भातली सर्वात लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे ती. तर त्याच्यामुळे ती दक्षिण वाहिनी म्हणायची विदर्भातली सर्वाधिक लांब. आणि ही विदर्भातली सर्वाधिक लांबीची आणि सर्वाधिक लांबीची पूर्व वाहिनी, सर्वाधिक लांबीची पण आणि सर्वाधिक पूर्व लांबी म्हणजे पूर्व वाहिनी पण विदर्भातली सर्वाधिक लांब पूर्व वाहिनीची नदी. ठीक आहे. यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, त्याच्यानंतर हिंगोली असेल, त्याच्यानंतर तिकडं नांदेड असेल, त्याच्यानंतर पुढं तिकडं चंद्रपूर असेल, असं इकडं तुम्हाला 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये या नदीचं
खोरं तुम्हाला सांगायचं आहे. चलो याचा फक्त ऑप्शनचं नीट करेक्शन करून घ्या. ह्या सगळ्या तिच्या डाव्या तीराने पूस, आडा, त्याच्यानंतर अरुणा किंवा अरुणावती, वाघाडी, खुनी, विदर्भा ह्या तिच्या डाव्या तीरावरच्या नद्यांचा क्रम आहे. इथं माझ्याकडनं दोन्ही सेम झाल्या होत्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 23,898 चौरस किलोमीटर या नदीचं क्षेत्र आहे. ठीक आहे. चलो त्याच्यानंतर घ्या खालीलपैकी अचूक विधाने निवडा. परत एकदा अचूक आहे. अचूक म्हणजेच कसला आहे रे? अचूक म्हणजे आहे बरोबर विधान निवडायचे. बघा 9 नंबरचा क्वेश्चन. भारतात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे. ओके, भारतातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग हे उत्तर प्रदेश राज्यात आहेत. उत्तर प्रदेश राज्यात नाहीत. कारण का? सर्वाधिक लांबीचे महामार्ग जे आहेत ते आहेत आपल्या महाराष्ट्रात. जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्ग आहेत, नॉट उत्तर प्रदेश राज्यामध्ये. म्हणून हे विधान अविधान कसलं आहे? चुकीचं आहे. बघ दुसरा विधान काय आहे की राष्ट्रीय महामार्ग लांबीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात देशात तिसरा क्रमांक नाही रे भाऊ, पहिला क्रमांक आहे. पहिला क्रमांक आहे. म्हणून हे सुद्धा विधान कसलं आहे? चुकीचं आहे. अ आणि ब दोन्ही विधान चुकीचे आहेत. नीट लक्षात राहू द्या. कारण का महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग हे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि दुसरा क्रमांक हा उत्तर प्रदेशचा जो आहे इथं दुसरा क्रमांक लागतोय. राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार भारतामध्ये उत्तर प्रदेशाचा दुसरा क्रमांक, रेल्वेच्या लांबीनुसार जर पकडलं तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, आणि राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं तुम्हाला बरोबर विधान निवडायला सांगितले होते. ना ए बरोबर आहे ना बी बरोबर आहे. मग केवळ अ, केवळ ब, अ आणि ब यापैकी नाही. याचं उत्तर काय द्यायचंय? मग तुम्हाला पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. कारण का तुम्हाला बरोबर विधान निवडायला सांगितले होते. इथं दोन्ही विधान कसले येतं? चुकीचे येतं. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? यापैकी नाही. इथं लक्षात द्या. तर भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गाची लांबी जर पकडली तर महाराष्ट्र 1 नंबरला आहे. बघा जुनी लांबी महाराष्ट्राची राष्ट्रीय महामार्गात विचारली 16,238, तरीही 1 नंबरला महाराष्ट्रच होता. कारण का उत्तर प्रदेशला तेव्हा 9,000च होता, 9,016 किलोमीटरचे. पण आता तुम्हाला नव्याने अपडेट आकडेवारी जी आहे महाराष्ट्रातली राष्ट्रीय महामार्गांची, तर ती आहे 18,371. 2022ची आकडेवारी, 21-22 ती 18,371. म्हणजे तुम्हाला एकूण भारतातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या 13.47% जे आहे राष्ट्रीय महामार्ग हे कुठे येतं? महाराष्ट्रामध्ये. उत्तर प्रदेशामध्ये तुम्हाला 12,245 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत, 7.48 एकूण ह्याच्या टक्केवारीच्या. राजस्थान तिसऱ्या क्रमांक येते राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात, 10,350 म्हणजे 7.44. चौथा क्रमांक तुम्हाला मध्य प्रदेशचा येतोय, 9,003 किलोमीटर लांबी आहे, 6.68%. कर्नाटक राज्याचा जो आहे 5वा क्रमांक आहे, 7,656 किलोमीटर म्हणजे 5.80. ओके, हे भारतातले टॉप 5 राज्य आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी सगळ्यात जास्त आहे. याच्यावरती तुम्हाला ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारला, इथून पुढे जर विचारला तर हे 5 लक्षात राहू द्या. केंद्रशासित प्रदेशामध्ये जर विचारलं तर दिल्लीमध्ये सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, ते म्हणजे 78.9 किलोमीटरचा. पूर्वीचा होता, पूर्वी सुद्धा पहिलाच होता, आणि आता आहे 157 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची लांबी दिल्लीमध्ये. 157 मध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिला क्रमांक. पुदुचेरीमध्ये 64 आहे, नव्याने नाही झालेलं. दादर नगर हवेलीमध्ये 59 होतं, नव्याने नाही झालेले. चंदीगडमध्ये 15 किलोमीटर आहे, नव्याने नाही झालेलं. तर केंद्रशासित मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी सर्वाधिक, आणि राज्यामध्ये विचारलं तर महाराष्ट्र पहिला, उत्तर प्रदेश दुसरा, राजस्थान तिसरा, मध्य प्रदेश चौथा आणि कर्नाटक 5वा. चला आलं का लक्षात? तर याचं उत्तर तुम्हाला काय मिळालेलं आहे? यापैकी नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. लू हे कोरडे आणि धुळीची वारे भारताच्या वायव्य भागातून वाहतात. सगळ्यांना माहिती आहे हे कसले वारे आहेत? उष्ण आणि त्याच्यानंतर कोरडे वारे आहेत. उष्ण आणि कोरडे वारे आहेत. हे भारताच्या उत्तर आणि वायव्य भागातून वाहतात. या उत्तर आणि वायव्य भागातून वाहतात. कोणते? लू आणि त्याच्यानंतर आंधी. ओके, लू आणि त्याच्यानंतर कोणते? आंधी. आंधी म्हणजे राजस्थान, लू म्हणजे पंजाब आणि हिमाचल प्रदेश वगैरे अशा प्रदेशामध्ये हे लू आणि आंधी हे वारे वाहतात. आता इथे लू वाऱ्या संदर्भात प्रश्न विचारला. लू हे कोरडे आणि धुळीची वारे आहेत. कोरडे, धुळीचे आणि कसले येतं? उष्ण वारे आहेत. भारताच्या वायव्य भागातून वाहतात. यस,
हे विधान जे आहे एकदम बरोबर आहे. दुसरं विधान काय ब, हे वारे मे आणि त्याच्यानंतर जून या महिन्यामध्ये वाहतात. आता बघा नीट लक्षात राहू दे, ह्याच्यावरती तुम्हाला आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि जेव्हा प्रश्न विचारलेला आहे तेव्हा तुम्हाला 2 वेळेस 2दा आयोगाने वेगवेगळं उत्तर दिलं होतं. तर हे लू जे वारे आहेत, हे लू वारे नीट लक्षात राहू द्या, एप्रिल आणि डॅश मे या महिन्यामध्ये वाहतात. हे असं तुम्हाला आयोगाने एकदा उत्तर दिलेलं आहे. कधी कधी तुम्हाला असं विचारतंय मार्च ते मे या महिन्यामध्ये वाहतात, असं पण म्हणजे असं पण देऊ शकतं बरं का. आणि याच्यानंतर दुसरं विधान, दुसऱ्या वेळेस आयोगाने प्रश्न काय विचारला होता, मे आणि त्याच्यानंतर जूनच्या अगोदर. ओके, जूनच्या अगोदर म्हणजे जून महिन्यात सुद्धा काही प्रमाणामध्ये, जरी जून महिन्यामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन होत असलं पण लू वाऱ्याचं जे आहे ते तुम्हाला मी इथं मुद्दाम देत आहे. काही लोक कन्फ्यूज होतील. तर याच्या अगोदरची जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर एक वेळेस तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उत्तर आणि वायव्य भारतामध्ये लू वारे वाहतात. हे वारे उष्ण आणि कोरडे आहेत किंवा धुळीची वादळे आहेत. कधी उत्तर देऊ शकतात ते मार्च ते मेच्या दरम्यान, कधी उत्तर देऊ शकतात मे आणि जूनच्या अगोदर किंवा मे आणि जून. तर हे असं तिन्ही पैकी जरी उत्तर दिलं तर ते कसलं आहे, बरोबर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मग हे पण विधान इथं आपण काय घ्यायचंय, बरोबर घ्यायचं आहे. अ आणि ब दोन्ही विधान कसले तर बरोबर आहेत. मग अ योग्य, ब अयोग्य, ब योग्य, अ अयोग्य, अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक याचं उत्तर 10चं काय द्यायचंय तुम्हाला, 3 नंबर द्यायचा आहे. आणि तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलेलं होतं की या मे आणि जून महिन्याच्या अगोदर जे काही धुळीचे उष्ण कोरडे वारे आहेत, हे वारे इथून कोरडे आणि कोरडे असतात. उष्ण बंगालच्या इथं तुम्हाला गंगा नदीच्या किनाऱ्यावरून, गंगा नदीवरून वाहताना हे बाष्प धारण करतात आणि याच्यामुळं झारखंड आणि पश्चिम बंगाल, ओके, झारखंड आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, झारखंड आणि पश्चिम बंगाल याच्यामध्ये जो पाऊस पडतो त्याला काय म्हणतात, काल बैसाखी. याच्या अगोदर खूप वेळा सांगितलंय काल बैसाखी. आणि पश्चिम बंगाल मधला दार्जिलिंग जिल्हा आणि त्याच्यानंतर आसाम या भागामध्ये जो पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये त्याला काय म्हणतात, वसंत वर्षा. काय म्हणतात, वसंत वर्षा. त्याच्यानंतर केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये जो काही या ठिकाणी पाऊस पडतो त्याला काय म्हणतात, कॉफी बहार. ओके, कॉफी शॉवर्स किंवा कॉफी बहार किंवा ब्लॉसम ऑफ शॉवर्स, फुलांचा वर्षाव, असं वेगवेगळं नाव म्हटलं जातं. कोकण किनारपट्टी आणि कर्नाटक राज्यामध्ये, कोकण किनारपट्टी आणि कर्नाटक राज्यामध्ये या पावसाला आमरेसरी किंवा आमसरी असं याला नाव म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला वळवाचा पाऊस म्हणतात, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये याला अवकाळी पाऊस म्हणतात. ठीक आहे. आणि किनारपट्टीमध्ये तुम्हाला इकडे जो पाऊस पडतो ते तुम्हाला काय आहे तर समुद्रावरून बाष्पयुक्त अभिसरण प्रवाहाचा पाऊस पडत असतो, आरोह प्रकारचा पाऊस पडत असतो. याला डॉक्टरी पाऊस पण म्हणायचं. चलो, 10चं उत्तर 3 आहे. 11 नंबर, जोड्या लावा. भारत आणि जनगणना 2011ची जोडी लावायची आहे. जनगणनेवर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न विचारतील. बघा, जनगणना अजून एकदा व्यवस्थित वाचून जा. तर भारताचा साक्षरता दर, पुरुषांचा साक्षरता दर, त्याच्यानंतर महिलांचा साक्षरता दर, भारत आणि महाराष्ट्राचा साक्षरता दर. इथं भारताचा साक्षरता दर, इथं महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे. इथं पुरुषांचा साक्षरता दर भारतातला आणि महिलांचा साक्षरता दर भारतातला. म्हणजे टोटल जे आहे हा लोकसंख्या टॉपिक महाराष्ट्र आणि भारतावरती कॉमन तुम्हाला मी क्वेश्चन टाकलाय. तर याचं जे आहे बघा, भारताचा साक्षरता दर जर बघितला तर तो आहे सरासरी तुम्हाला 73. ओके, 73% साक्षरता दर आहे. मग अच तुम्हाला 4 जर बघितलं, अच 4 किती जागेवर आहे, अच 4 इथं आहे आणि इथं आहे. पर्याय 4था उडून टाकला, पर्याय 1 उडून टाकला. कारण का शुअर 100% आपल्याला माहिती आहे की भारताचा साक्षरता दर, हे बघा कधी कधी पॉइंट मागे पुढे आयोग करतं, पॉइंट मागे पुढे करतं, म्हणून सरासरी तुम्हाला दिले 73%. ठीक आहे. पुरुषांचा साक्षरता दर जर भारतातला जर बघितला, पुरुषांचा साक्षरता दर जे आहे तो आहे 80.9. आता 80.9च्या पुढे पण पॉइंट असं दिलावू शकतो मी, पॉइंटच्या पुढचा एकच आकडा घेतलाय, 80.9. त्याच्यानंतर महिलांचा साक्षरता दर जर बघितला आपण, महिलांचा साक्षरता दर इथं काय, बचं आपण काय घेतलंय 2, बचं 2 आणि बचं 1, इथं 1 आहे, इथं 2 आहे. याचा अर्थ तुम्हाला इथंच उत्तर मिळालं, ते म्हणजे कोणतं आहे, बचं 2 म्हणजे किती, 80.89. आणि कच महिलांचा साक्षरता दर जो आहे
तो किती आहे 64.6. म्हणजे कच एक किती जागेवर आहे हे बघा, कच एक इथं लागलाय, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे, महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34, म्हणजे याचा अर्थ 3, म्हणजेच पर्याय क्रमांक याचं उत्तर किती आहे 2. 11चं उत्तर 2. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. बेसाल्ट या खडकांच्या विदर्णापासून, भाऊ विदरण म्हणजे काय, काही काही शब्द जर नाही कळाले तर गोंधळ होते बघा. विदारण म्हणजे काय आहे तर क्षरण, किंवा याला अजून एक शब्द आहे अपक्षरण. ओके, म्हणजे बेसॉल्ट खडकाचा अपक्षरण म्हणजेच विदारण झालं, म्हणजे क्षरण झालं, त्यापासून डॅश प्रकारची मृदा तयार होते. भाऊ महाराष्ट्र पठारावरती कोणता खडक आहे रे, महाराष्ट्र पठारावरती कोणता खडक आहे, हा आहे बेसॉल्ट. ओके, बेसॉल्ट खडकाचं जर अपक्षरण झालं तर तुम्हाला रेगूर ऑब्लिक याला काय म्हणतात, काळी मृदा, यालाच म्हणतात कापसाची मृदा, ही मृदा तयार होते. बेसॉल्ट खडकाचं अपक्षरण जर झालं तर ती कोणती मृदा तयार होते, रेगूर किंवा काळी कापसाची मृदा. ओके, म्हणून याचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3. आता इथं जांभी मृदा एक दिले, जांभी मृदा जे आहे ते जांभ्या खडकाचं अपक्षरण होतं, जांभ्या खडकाचे. ओके, जांभ्या खडकाचे अपक्षरण होऊन जांभी मृदा तयार होते. इथं पर्वतीय मृदा आहे. आता पर्वतीय मृदावरती तो जो पर्वत आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, तिथं कोणते डोंगर आहेत, कोणता खडक आहे, त्याच्यानुसार मग तुम्हाला त्याचं अपक्षरण होऊन मृदा तयार होते. इथं गाळाची मृदा कशाचं अपक्षरण होऊन नाही झालेली, ज्या इतर प्रदेशामध्ये खडकाचं अपक्षरण होऊन पावसामुळे त्या नद्यांच्या जोरदार प्रवाहामुळे ती वाहून आणलाय, त्याच्या गाळात रूपांतर झालं आणि त्याच्यामध्ये गाळाची मृदा तयार झाली. त्याच्यानंतर तांबडी जर मृदा तर तुम्हाला विचारली, तांबडी किंवा पिवळसर मृदा, ही जी मृदा असते ही तुम्हाला ग्रेनाइट, ओके ग्रेनाइट असेल किंवा तुम्हाला नीस, हे सगळे अति प्राचीन खडक जे आहेत यांचं अपक्षरण होऊन तांबडी मृदा तयार होत असते. पण तांबडा रंग जे आहे ते कशामुळे तयार होतो, कारण का त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जे असतं, कॅल्शियमचं प्रमाण जे असतं, ॲल्युमिनियमचं प्रमाण जे असतं ते जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्याला तांबडा रंग प्राप्त होतो. रेगूर जी मृदा आहे, रेगूर मृदेमध्ये तुम्हाला टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट, ओके मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे, टिटॅनी फेरस मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे रेगूर मृदेला काळा रंग प्राप्त होत असतो. ठीक आहे, चला तर हे 12चं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे 3 नंबर. नेक्स्ट आहे 13 नंबर. खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तर वाहिनी नद्या आहेत, भाऊ उत्तरेकडे वाहत जाणाऱ्या नद्या आहेत. आता इथं नद्या बघू आपण ऑप्शन मध्ये बघा, गोमती आहे, पांझरा आहे आणि गिरणा आहे. यस, या तिन्ही नद्या ज्या आहेत, या तिन्ही नद्या कुणाच्या उपनद्या आहेत रे, या तापी नदीच्या उपनद्या आहेत. कुणाच्या आहेत, तापी नदीच्या उपनद्या. मग जर आपण बघितलं मध्य प्रदेशामध्ये इथं कुठं आहे, मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यामध्ये आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावर इथं तुम्हाला ही एक नदी उगम पावली, ती म्हणजे कोणती, तापी नदी इथून अशी वाहिली. त्याच्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये तिने प्रवेश केला. महाराष्ट्रातून नंतर परत ती मध्य प्रदेशमध्ये गेली आणि परत ती महाराष्ट्रामध्ये आली. ही आहे तुमची तापी नदी. कोणती आहे, ही तापी नदी आहे. तापी नदीला आता ह्या अगोदर, आता ही तर नदी आहे, ही कुणाची नदी आहे रे, ही आहे तुम्हाला सीना नदी, म्हणजे आपल्या भीमा नदीची उपनदी. कोणाची उपनदी आहे, ही आहे भीमा नदीची उपनदी. अगोदर ह्या 3 नद्याबद्दल बघूया. तापी नदी आहे, इथं गोमती आहे बघा, इथून अशी तुम्हाला तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतीये. मग हे जे तीर आहे तिचं, हे कोणचं झालं, तिचं झालं हे उजवं तीर आणि हे झालं तिचं डावे तीर. ओके, सगळ्या नद्या सांगत नाही बसत आहे, तुम्ही लेक्चर बघून घ्या. युट्यूब वरती तुम्हाला तापी नदीचं खोरं, तापी नदीवरती तुम्हाला एमपीएससीनी आणि त्यातली त्यात कंबाईनच्या एक्झामला, नीट लक्षात राहू दे मी काय म्हणतोय, कंबाईनच्या एक्झामला तापी नदीवरती सगळ्यात जास्त वेळेस क्वेश्चन आले. तर मी तुम्हाला युट्यूब वरती तापी नदीचं लेक्चर टाकलेलं आहे, ते कृपा करून व्यवस्थित बघा. आलं का लक्षात, त्याच्यावर क्वेश्चन विचारते ना, तिथं युट्यूबला ऑलरेडी लेक्चर अवेलेबल आहे. म्हणून आता मी इथं तापी नदी संदर्भात जास्त डीप मध्ये जात नाही, या 3 नद्यांचं सांगतो बघा. इथून म्हणजे उत्तरेकडून किंवा उजव्या बाजूने तिला मिळणारी इथं आहे गोमई. ओके, गोमई म्हणजेच तिचं नाव काय आहे, गोमती.
तापी नदीची जी म्हणजे उजवीकडून किंवा उत्तरेकडून मिळणारी जी नदी आहे गोमती, किंवा तिला दुसरं नाव आहे गोमई. नीट लक्षात राहू द्या, याच्यावर तुम्हाला आयोगाने ऑलरेडी प्रश्न पण विचारलाय. मग ही कोणती वाहिनी झाली रे? ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहिनी झाली. आणि इथं तुम्हाला कसले विचारले तर उत्तर वाहिनी आहेत. कोणत्या नद्या? उत्तर वाहिनी आहेत. ही उत्तरेकडून दक्षिण आहेत, म्हणजे ही दक्षिण वाहिनी नदी आहे, म्हणून ही तर येणार नाही इथं. बरोबर, ह्याचं उत्तर हे तर नसणार आहे. बघा पांझरा नदी, बघा इकडे पांझरा नदी अशी उगम पावती आणि इथं तापी नदीला जाऊन मिळते. बरोबर ना, ही कोणती आहे? ओके, पांझरा नदी. त्याच्यानंतर आहे गिरणा. हे बघा ही पण इकडे गिरणा नदी जी आहे इकडून उगम पावती. ओके, कोणती आहे? गिरणा. इथल्या गिरणा. म्हणजे गिरणा आणि पांझरा नद्या ह्या कसल्या येतात? उत्तर वाहिनी नद्या येतात. कसल्या वाहिनी? तर उत्तर वाहिनी नद्या येतात. म्हणजे ह्या दोन नद्या ह्या तापी नदीच्या उत्तर वाहिनी नद्या आहेत. आणि प्रश्न तुम्हाला विचारलाय खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तर वाहिनी आहेत? मग ब पांझरा आणि क गिरणा हे दोन नद्या उत्तर वाहिनी आहेत. ओके, आणि जर सीना नदी जर बघितली, ओके, सीना नदी जर बघितली तर आपली ही जी आहे ही आपली भीमा नदी. ओके, भीमा नदी जी आहे, भीमा नदीला इथून सीना नदी म्हणजे इथं हरिश्चंद्र डोंगरामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये, ओके, अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र डोंगरामध्ये सीना नदी उगम पावती. आणि ही तुम्हाला इकडे अशी वाहती ती खाली. आणि तिला अजून एक नदी होती भोगावती. ओके, ही नदी कोणती आहे? सीना नदी. अहमदनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? सीना नदी काठावर आहे. सीना नदी, परत सीना नदीला कोण मिळते आहे? भोगावती नदी. आणि ही तुम्हाला इथं भीमा नदीला जाऊन मिळते आहे. ही कुणाची उपनदी आहे? भीमा नदीची उपनदी. कोणती? सीना. म्हणजे याचा अर्थ, आणि सीना ही कसली आहे? पूर्व आणि त्याच्यानंतर दक्षिण. पूर्व आणि दक्षिण म्हणजे हे उत्तर कटलं आणि अ कटलं आणि ड कटलं, राहिलं ब आणि क. ऑप्शन मध्ये बघा ब आणि क कुठे? याचा अर्थ पर्याय क्रमांक 1. कळलं का? 13चं उत्तर पर्याय क्रमांक 1 ब आणि क. पांझरा आणि गिरणा या उत्तर वाहिनी नद्या आहेत. यस, डन. त्याच्यानंतर नदी प्रणालीवरती लेक्चर नीट बघा. बघा तापी नदीच्या ज्या उपनद्या आहेत डाव्या आणि उजव्या तीरावरच्या, किंवा तापी नदीला उत्तरेकडून दक्षिणेकडून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या उत्तर आणि दक्षिण वाहिनी आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे शेवट सेकंड लास्टचा. खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. आता कसलं विधान निवडायचंय तुम्हाला? योग्य म्हणजेच कसलं? बरोबर विधान निवडायचंय. करेक्ट. बघा पुणे पौंडचे डोंगर, पुरंदर टेकड्या, महिमान डोंगर आणि सिंगी डोंगर ह्या तुम्हाला पुणे जिल्ह्यात आहेत का? ओके. त्याच्यानंतर बीड मध्ये तुम्हाला बालाघाटचा डोंगर येतोय, बीड, उस्मानाबाद, लातूर मध्ये. आगाशिव डोंगर बीड मध्ये येत नाही. परळीचे डोंगर बीड मध्ये येत नाही, कारण का परळीचे डोंगर हे कुठं आहेत? सातारा. परळीचे डोंगर कुठे येतात? सातारा जिल्ह्यामध्ये. बा घुसका माल, परळी दिसला तालुका लगेच जोडी लावून जाताना भाऊ गेला पहिल्या धडाक्यात बाहेर. असं काही होऊन देऊ नका. परळीचे डोंगर सातारा जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्यानंतर सोलापूर. सोलापूरमध्ये महादेवचे डोंगर आहे भाऊ, पण शुक्राचार्याचे डोंगर आणि दंडोबाचे डोंगर नाही ना दादा. शुक्राचार्य आणि दंडोबा हे इकडे सातारा सांगलीमध्ये गेले, म्हणून तुम्हाला हे पण पर्याय गेला, हा पण गेला. सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला आडवा डोंगर आहे भाऊ, डायरेक्ट आडवा डोंगर. त्याच्यानंतर बेलागडचा डोंगर आहे, शुक्राचार्याचा डोंगर आहे, त्याच्यानंतर दंडोबाचा डोंगर आहे. म्हणून इथं दिलेल्या जिल्ह्यांमधले बरोबर पर्याय असणाऱ्या डोंगराचा जर विचारला तर त्याचं पर्याय क्रमांक 4 आहे. नीट लक्षात राहू द्या. जिल्हा आणि डोंगर परत एकदा तुम्हाला आयोग प्रश्न विचारल. याच्यावरती बरेच वर्ष झाले तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला नाही. जिल्हा आणि डोंगर यांच्या जोड्या लावा, तर येणाऱ्या काळात तुम्हाला विचारला जाऊ शकतो, म्हणून हा क्वेश्चन टाकलाय. आणि तुमच्या इथं प्रॅक्टिससाठी तुम्हाला नोट्समध्ये जर गेला तर अशा नोट्स हँड रिटन खतरनाक नोट्स आहेत एक्झाम ओरिएंटेड. तिथं जा, तुम्हाला हे सगळे डोंगर वगैरे पाहायला भेटल. औरंगाबाद मधले तुम्हाला चौक्याचे अजिंठा, सातमाळा. ओके. त्याच्यानंतर सुरपालनाथ टेकड्या आहेत, वेरूळच्या अजिंठीच्या टेकड्या आहेत. बीडमध्ये तुम्हाला बालाघाटचे चिंचोली टेकड्या आहेत, नेकनूरच्या टेकड्या आहेत. ओके. मांजरसुंबा, पाटोदा पठार आहे. लातूरमध्ये बालाघाट आहे. त्याच्यानंतर उस्मानाबादमध्ये बालाघाट, तुळजापूरचे डोंगर, नळदुर्ग. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नांदेडमध्ये तुम्हाला सातमाळा, अजिंठा डोंगराचा एक भाग गेला, निर्मला डोंगर, बालाघाटचा भाग आहे निर्मला आणि मुदखेडचे डोंगर. हिंगोलीमध्ये अजिंठा आणि हिंगोली. परभणीमध्ये अजिंठा, बालाघाट. जालन्यामध्ये अजिंठा आणि जांबुवंत. हे तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल बघा. आता सगळ्यात जास्त परीक्षेला जाता साताऱ्यामधल्या, सांगलीमधला, कोल्हापूरमधला, बीडमधला, उस्मानाबादमधला हे डोंगर व्यवस्थित वाचून जा, कारण का सगळ्यात जास्त डोंगर पुणे, त्याच्यानंतर सातारा आणि सांगली. त्यातली त्यात सातारा आणि सांगली सगळ्यात जास्त डोंगर आहेत. साताऱ्यामधले सांगतो तुम्हाला बघा, मांढरदेव डोंगर, मस्कोबा, सीताबाईचे,
म्हैसान, त्याच्यानंतर खवतेश्वर, येवतेश्वर सॉरी, बामनोली, मसळी, परळी, मंडोशी आणि त्याच्यानंतर आगाशिवचे डोंगर, हे सगळे कुठालचे येतं, साताऱ्यामधले. सांगली जिल्ह्यामध्ये बघा मुचुंडी डोंगर आहे, बेलगड डोंगर, आष्टा डोंगर, आष्ट्याचा आष्टी डोंगर केलं लगी बीडला भाऊ जोडी लावून ये नाही, चुकीचं आहे. आष्टा डोंगर सांगलीमध्ये, मल्लिकार्जुन सांगली, कमल भैरव, काल भैरव त्याला म्हणायचं, होनाईचे डोंगर, शुक्राचार्य, त्याच्यानंतर बेलतू, आडवा आणि दंडोबा, हे सगळे कुठे आहेत, ते सांगलीचे येतं. लक्षात राहू द्या. सोलापूरमध्ये शुक्राचार्याचे डोंगर आहे भाऊ, बालाघाट, आणि त्याच्यानंतर महादेव डोंगर, महादेव म्हणजे शंभू महादेव डोंगराचा थोडासा भाग गेलाय तिकडं. आणि कोल्हापूरमध्ये बघा सह्याद्री तर आहे, पन्हाळा आहे, ज्योतिबाचे डोंगर, उत्तर सह्याद्री दूधगंगा डोंगर, उत्तर दक्षिण दूधगंगा डोंगर आणि चिकोंडी डोंगर. बघा याच्यावरती तुम्हाला आता ज्योतिबाचे डोंगर, चिकोंडी डोंगर आणि ज्योतिबाचे डोंगर तुम्हाला आयोगाने विचारले होते, तर नीट लक्षात राहू द्या. याच्यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतं, त्याच्यामुळं हा पॉइंट इथं मी तुम्हाला दिलेला आहे. आणि आपल्या भाग नंबर 5 मधला शेवटचा आणि 15वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात समान तालुक्यांची संख्या आहे भाऊ, समान तालुक्यांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे, समान तालुक्यांची संख्या, अहमदनगरमध्ये का, जळगावमध्ये का, नाशिकमध्ये, चला सांगा लवकर मला, कोणत्या जिल्ह्यामध्ये समान तालुक्यांची संख्या आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये समान तालुक्यांची संख्या आहे, कोणाचा फोन येतो रे भाऊ मला, चला कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये समान तालुक्यांची संख्या आहे, चला इकडे लक्ष द्या आता. चला बघा 8 तालुके, 9 तालुके, 10 तालुके, अहमदनगर जर जिल्हा बघितला, जळगाव जिल्हा बघितला, नाशिक जिल्हा बघितला, कोणत्या जिल्ह्यामध्ये समान तालुक्यांची संख्या आहे अशी जोडी तुम्हाला ओळखायची आहे. अशी जोडी कोणती आहे, अहमदनगर तर 14 तालुके येतं, अहमदनगरमध्ये किती 14 तालुके येतं. जळगावमध्ये भाऊ किती आहे, जळगावमध्ये 15 तालुके, बरोबर, जळगावमध्ये 15, नाशिकमध्ये 15, मग इथं 14 आणि इथं 15, म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला. तर ह्याच्यापैकी कोण आहे, अहमदनगर इथं आहे म्हणजे इथं 14 आला, बरोबर आहे. पुण्यामध्ये किती तालुके आहेत रे, पुण्यामध्ये तुम्हाला तालुके सुद्धा आहेत 14, अहमदनगरमध्ये 14, पुण्यामध्ये 14, आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सांगा शॉर्टकट मी सांगतो तुम्हाला अगोदर, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, नागपूर, येस भाऊ 14, नागपूरमध्ये किती येतं 14, येस, याचा पर्याय क्रमांक 15चं उत्तर 2 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये किती येत रे, अमरावतीमध्ये सुद्धा 14 तालुके येतं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती येणार आहे, चंद्रपूर आहे 15, आणि त्याच्यानंतर नाशिक इथं वरती कुठे लिहिलाय, नाशिकमध्ये तुम्हाला आहेत, नाशिकमध्ये 15, यस, नाशिकमध्ये सुद्धा 15, रायगड मध्ये सुद्धा तुम्हाला 15 आहेत, नागपूरमध्ये इथं लिहिलंय बघा 14, हा यस 14, आणि पुण्यामध्ये इथं लिहिलंय 14. ओके, म्हणजे इथं 15, 14, म्हणजे हे इथं उत्तर वेगळं आलाय, 15, 14, म्हणजे हेही गेला 14, 15, इथे गेला 14. बघा इथं पर्याय क्रमांक आहे 2. आणि याच्या संदर्भातले बघा, आता सपोज 9 तालुके जर विचारलं, 9 तालुक्यांचा तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स, 9 तालुके असणारे जिल्हे याची शॉर्टकट ट्रिक्स जर तुम्हाला विचारली तर तुम्हाला सांगायची आहे, रत्ना और परभणी, हा, रत्ना और परभणी, रत्नागिरी, औरंगाबाद आणि परभणी. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगतो की 10 काही ठराविकचे सांगतो बरं का, 10 तालुके असणाऱ्याची जर तुम्हाला 10 तालुके असणारे जिल्हे जर सांगायचे झाले तर याची ट्रिक्स सांगतो तुम्हाला. याची ट्रिक्स आहे 10ची 2च जिल्हे आहेत बघा. सा म्हणजे काय रे, सा म्हणजे सांगली, ला म्हणजे लातूर, सांगली आणि त्याच्यानंतर आहे लातूर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला 11 तालुक्यांची जर विचारली, 11 तालुक्यांची जर विचारली तर याचा शॉर्टकट सांगायचे तुम्हाला, सासो बीडची. ए भाऊ, तुझी सासू, कोणाची सासू आहे का रे बीडची, कोणाची सासू बीडची. आता इथं सासो बीडची म्हणजे काय आहे, सा म्हणजे काय आहे इथं सातारा, सासो बीडची सातारा. त्याच्यानंतर सोलापूर, ओके सोलापूर, आणि बीड म्हणजे बीड, सासो बीडची, सातारा, सोलापूर आणि काय आहे बीड. त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं 15 तालुके, आता इथं 15 भरपूर आले, तर 15 तालुक्यांची जर शॉर्टकट विचारला,
15 तालुक्यांचा शॉर्टकट जर विचारला तर 15 तालुक्यांचा शॉर्टकट ट्रिक सांगायची आहे तुम्हाला. एकच शब्द आहे, इथं लिहून देतो. 15 तालुके. ओके, 15 तालुके. याची ट्रिक्स आहे नाराजच. ओके, नाराजच अशी म्हणजे तुम्हाला ट्रिक सांगायची. नाराजच म्हणजे तुम्हाला ना आहे नाशिक. ओके, नाशिक. त्याच्यानंतर रा म्हणजे रायगड. इथं तुम्हाला 15 तालुके. रायगड कुठे गेला आहे बघा, रायगड. त्याच्यानंतर ज म्हणजे जालना. ओके, ज म्हणजे काय आहे, जालना. ज म्हणजे काय आहे रे, नाही जालना नाही रे, जालना नाही, जळगाव आहे, जळगाव. ओके, जळगाव. नाराजच. च म्हणजे काय आहे, चंद्रपूर. नाराजच, चंद्रपूर. असे ट्रिक्स आहेत तुम्हाला मी बॅच मध्ये दिलेले आहेत, हे नीट लक्षात घेऊन घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 12 तालुक्याची जर विचारली, 12 तालुके. ओके, इकडे 12 तालुके कुठे येतं, चला 12 तालुक्याची शॉर्टकट आहे जीके. काय आहे, जीके. जी म्हणजे काय आहे तर गडचिरोली. के म्हणजे काय आहे तर तुम्हाला कोल्हापूर. जीके. त्याच्यानंतर तुम्हाला 16 तालुक्याची सगळ्याला माहिती, 16 तालुक्याची य आणि ना. य म्हणजे यवतमाळ आणि ना म्हणजे नांदेड. ना म्हणजे नांदेड. 16 तालुके असणारी ये ना. ठीक आहे. त्याच्यानंतर आता वास. चलो सर, हे तुम्हाला आहेत भारतातले म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले सगळे हे काय महत्वाचे तुम्हाला ट्रिक्स महाराष्ट्रातल्या प्रशासकीय विभागाच्या. ठीक आहे, चला तर इथं थांबूया. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, भाग नंबर 6 मध्ये. त्याच्या अगोदर व्हिडिओ एकदा व्यवस्थित आवडलं तर लेक्चर लाईक करा आणि त्याच्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ शेअर करत जा. मी तुमच्यासाठी जीव तोडून आणि फ्रीमध्ये यूट्यूब सिरीज तुम्हाला चालू केलेली आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायला पैसे नाही येत किंवा त्यांची प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूब सिरीज चालू केलेली. तुम्ही फक्त व्हिडिओ लेक्चर लाईक करायचा आहे, त्याच्यानंतर शेअर पण करायचा आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन बॅच घ्यायची, 1 डे मॅरेथॉन रिव्हिजन बॅच, दोन्ही ॲपवरती फुल टू अपडेटेड बॅच टाकलेली आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. 249 रुपयामध्ये 15 मार्क. भाऊ 13 मार्काच्या खाली तर येणारच नाहीये, एवढं खतरनाक तुम्हाला तिथं मी कव्हर करून घेतलेले आहेत सगळे एक्झाम ओरिएंटेड पॉइंट. ओके, चला या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.